नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अन्न प्रक्रियेमुळे त्याचा आरोग्यावर किंवा न्यूट्रिशनवर होणारा परिणाम. आता आपण घरात जेव्हा अन्न शिजवतो त्याला स्वयंपाक म्हणजे स्वतः शिजवलेलं अन्न असं खरं मूळचं संस्कृतमधला शब्द आहे. आणि जे हल्ली आता आपल्या आधुनिक आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा कारखान्यामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेलं ज्याला प्रोसेस फूड म्हणतात तेही आपण खातो. शिवाय बाहेर रेस्टॉरंट हॉटेलमध्ये दुसऱ्यांनी शिजवलेलं अन्नसुद्धा आपण खातो. आणि त्यामुळे आता स्वयंपाकचा अर्थ एक प्रोसेस फूड किंवा प्रक्रिया झालेलं अन्न अ, असाच आपण मर्यादित केला पाहिजे. आणि काही जणांना असं वाटतं की जे बाजारामध्ये प्रक्रिया केलेलं अन्न आहे ते नेहमी वाईट आणि डेंजरस असतं आणि घरी केलं तर ते चांगलं असतं. असं काही नाही. घरीसुद्धा चुकीच्या पद्धतीने खूप तेल घालून, खूप मसाले घालून, खूप वेळ जर शिजवलं तर त्यातलं सुद्धा सगळं न्यूट्रिशन हे हवेमध्ये उडून जाईल. तेव्हा आजच्या आपल्या या भाषणामध्ये आपण या विषयाविषयी अधिक माहिती करून घेणार आहे. अनेक प्लॅटफॉर्मवरती माझी जी इतर भाषणं झालेली आहेत जसं आहार आणि विहार आहे किंवा नुकतंच मी इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्तीवर्धक अन्न कोणते ह्या विषयावरसुद्धा भाषण करून माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेलं आहे. पण तरीसुद्धा एक सुरुवातीला आपण थोडंसं रिकॅप म्हणतात तसं 2-3 गोष्टीची परत उजळणी करूया. सर्वप्रथम आपण आजारी का पडतो तर रॉंग इटिंग, रॉंग ब्रीदिंग आणि रॉंग थिंकिंग. म्हणजे योग्य आहार पाहिजे, योग्य विचारसरणी असली पाहिजे आणि योग्य प्रकारे श्वास घेतला पाहिजे. तेव्हा जेव्हा योग्य आहार म्हणतो तेव्हा काय खातो, किती खातो, कोण खातं, कसं खातं, कोणत्या प्रतीचं खातो हे जसं महत्त्वाचं आहे तसं कोणत्या पद्धतीने खातो किंवा कोणत्या पद्धतीने ते प्रक्रिया केलेलं आहे, किती त्यातलं कच्चं आहे, किती त्यातलं कुक्ड आहे, काही ओव्हर कुक्ड आहे का. नंतर विरुद्ध आहार म्हणजे जसं फळांबरोबर विशेषतः आंबट फळांबरोबर दूध घेऊ नये असं सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येतात आणि वेळोवेळी आपण त्याविषयी अनेक प्रकारे माहिती करून घेतलेली आहे. हे झालं आहाराचं. दुसरं एक असं मिथ आहे की हेल्दी आणि टेस्टी म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आरोग्याला चांगली असते म्हणजे श्रेयस, तेव्हा ती प्रिय नसते, प्रेयस नसते. आणि जे आपल्याला प्रेयस असतं म्हणजे प्रिय असतं ते बहुतेक वेळा जंक असतं. तर हे सुद्धा मिथ आहे. आपण चविष्ट आणि आरोग्याला चांगलं असं पदार्थ बनवू शकतो किंवा बाजारामध्ये सुद्धा असे पदार्थ मिळू शकतात. लेबल ॲक्टप्रमाणे त्याच्यात सगळं लिहिलेलं असतं. तेव्हा कृपया असं प्रक्रिया केलेलं कारखान्यातील प्रक्रिया केलेलं अन्न आपण जेव्हा सेवन करणार आहे तत्पूर्वी त्याचं लेबल वाचून त्याच्यात काय इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याचे काय न्यूट्रिशनल फॅक्ट्स आहेत याचा जरूर अभ्यास करावा, विचार करावा. दुसरी गोष्ट आहे विहार. विहार जेव्हा म्हणतो तेव्हा पुरेसा व्यायाम आणि पुरेशी निद्रा, झोप ही सुद्धा अत्यावश्यक आहे. योग्य विचार मनाला आपण एखाद्या नदीची उपमा देऊ शकतो आणि माइंड इज फ्लो ऑफ थॉट. म्हणजे जसं पाण्याची प्रत सर्वसाधारणपणे नदीच्या उगमस्थानी पाणी हे नेहमी सुंदर, स्वच्छ, छान, निर्मळच असतं. पण पुढे आपण त्याला प्रदूषित करतो आपल्या वापराने. अशाच पद्धतीने लहान मुलं जेव्हा जन्माला येतात, मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणूनच म्हणतो. कारण ती बहुतेक सगळी निरागस, भाबडी आणि स्वच्छ मनाची असतात. आणि पुढे आपण जगताना आपल्या वाईट किंवा काही चुकीच्या विचार पद्धतीमुळे किंवा काही वेळा परिस्थितीमुळे अनेक कारणं आहेत, आपण आपल्या ह्या मनाला प्रदूषित करतो. जगामध्ये कुठलाही धर्म असून दे, एक समाज धर्म ज्याला म्हणतात, तिथे सगळ्यांनी काही चरमसत्य सांगितलेली आहेत की दुसऱ्याविषयी वाईट विचार करू नका, दुसऱ्याला मदत करा, चोरी करू नका, वगैरे वगैरे. जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी माझ्या मनात मत्सर किंवा काही निगेटिव्ह भावना निर्माण होते तेव्हा त्या व्यक्तीवर त्याचा काही परिणाम होतो की नाही हे बाजूला ठेवा. पण आपल्या शरीरामध्ये जे रासायनिक बदल होतात ते आपल्यासाठी नक्कीच अपायकारक असतात. म्हणजे जी केमिकल्स किंवा जे हार्मोन्स आपल्या शरीरात दुष्ट विचारामुळे, मत्सरामुळे किंवा भूतकाळाची अत्यंत चिंता केल्यामुळे किंवा भविष्याचा सतत विचार करून काळजी केल्यामुळे जी रसायनं आपल्या शरीरात निर्माण होतात ती आपल्यासाठी हानिकारक असतात. हे आधुनिक विज्ञानाने सुद्धा आता
सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण आपल्या मनाला जास्तीत जास्त शुद्ध ठेवायचा प्रयत्न करतो, त्याचा हेतू असा आहे की ह्या वाईट गोष्टींनी आपल्याला एक स्वतःवरती जो दुष्परिणाम होणार आहे तो तरी आपण टाळलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनाचं प्रदूषण कमी ठेवलं पाहिजे, कमीत कमी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जे सायकोसोमॅटिक डिसीजेस आहेत आणि ते सर्वसाधारणपणे आपल्याला मोठ्या वयातच 40शी नंतर झालेले दिसतात आणि लहान मुलांना ते डिसीज नसतात, ज्याला इन्फेक्शियस डिसीज म्हणतात. म्हणजे रोगजंतूमुळे होणारे डिसीज आहेत ते सगळ्या वयाला होऊ शकतात. पण निगेटिव्ह थिंकिंग, चिंता, स्ट्रेस ह्याच्यामुळे भर पडते, तुमची प्रतिकारशक्ती कमी होते आणि विषारी द्रव्य तुमच्या शरीरात तुम्हीच निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून मनाचं सुद्धा प्रदूषण कमीत कमी ठेवणं हे अत्यावश्यक आहे. आणि वेळोवेळी चांगली विचार, चांगली संगती आणि काय जे आपल्याला वाटेल, ज्याच्या कोणाला गाणं ऐकून छान वाटेल, कोणाला चित्रकला काढून, सो अशा पद्धतीने आपण काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करून, समाजकार्य करून आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्या मनाला परत शुद्धीकरण केलं पाहिजे, जेणेकरून आपली स्वतःचीच तब्येत चांगली राहील. आता पुढचा विचार आहे की योग्य श्वासोच्छ्वास. सो अर्थातच प्राणायाम आणि असे कितीतरी आता क्लासेससुद्धा तुम्ही बऱ्याच जणांनी केले असतील, त्यावर मी जास्ती नक्कीच बोलणार नाही आहे. पण हवेची शुद्धता म्हणजे पुन्हा हवेचं जे प्रदूषण केलं आहे, सो प्रदूषित हवेमध्ये जेव्हा तुम्ही राहता तेव्हा नाईलाजाने सुद्धा काही विषारी गोष्टी ह्या तुमच्या फुफ्फुसामध्ये आणि पुढे रक्तामध्ये जातात आणि त्याचंसुद्धा तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. आणि ते बाहेर काढण्याचा उत्तम उपाय म्हणजे एकतर ते शक्यतो टाळावेच. अर्थातच आता मास्कमुळे काही फायदा होईल कदाचित, पण व्यायामच अशा वेळेला मग करून आपल्या शरीरातले टॉक्सिन्स आपल्याला काढून टाकायला लागतात. आणि काही उत्तम आहारसुद्धा ज्याच्यामध्ये हे असे टॉक्सिक पदार्थ ॲब्सॉर्ब होतात. तर आपल्या जुन्या काही भाषणांमध्ये, काही चर्चांमध्ये 2-3 विषय ज्याच्यावरती प्रश्न आले होते पण मी घेतले नव्हते, ते मी आता घेणार आहे. एक आहे अल्कलाईन फूडवरती, दुसरं अल्कलाईन पाणी या विषयावरती सुद्धा आहे. आणि pH म्हणजे काय हे सुद्धा आपण जरा एक पटकन समजून घेऊया. वनस्पतीजन्य पदार्थ हे अल्कलाईन असतात आणि त्या पदार्थाचा pH नाही पाहत. जसं अल्कलाईन फूडमध्ये लिंबू किंवा संत्र, सायट्रस फ्रूटचं नाव आहे. मग पटकन तुम्ही म्हणाल काहीतरी चुकतंय का मॅडम, हे तर आंबट फळ आहेत, तिथे ॲसिडिक आहेत. त्या फळाचा किंवा अन्नाचा pH आपण नाही म्हणत आहे. त्याचं पूर्ण ज्वलन झाल्यावर जे राहतं ती राख. आणि तो जो रेसिड्यू आहे तो जेव्हा अल्कलाईन असतो आणि जे नॉनव्हेज बेस्ड पदार्थ असतात त्याचा तो असा अल्कलाईन नसतो. सो व्हेजिटेरियन प्रोडक्ट बरेचसे म्हणजे फ्रुट्स, व्हेजिटेबल ज्या फ्रेश आहेत ते सगळे अल्कलाईन असतात आणि ब्लडचा pH ते रिस्टोर करतात. कारण सर्वसाधारणपणे तुम्ही वाचलं असेल की खराब होते तब्येत म्हणजे काय, ऍसिडिटी झाली आहे किंवा ब्लड pH माझा लोअर झालाय, ऍसिडिक झालाय, ज्याच्यामुळे आपल्याला हेल्थचा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो अल्कलाईन वॉटर हे पुष्कळसं अल्कली म्हणजे नॉर्मल न्यूट्रलच्या पासून दूर असं असतं, जवळजवळ 8.5 pHचं. आणि अशा वॉटरच्या ज्या जाहिराती आहेत त्याच्यात त्यांचे काही क्लेम आहेत, ज्याच्या मागे काही वैज्ञानिक सत्य सुद्धा डेफिनेटली आहे की त्यांनी डिहायड्रेशन लवकर होतं. तुम्हाला जर डिहायड्रेशन झालं असेल तर ब्लडमधली ऑक्सिजन लेवल वाढते वगैरे वगैरे असे त्यांचे क्लेम्स आहेत. हेल्थला चांगलं आहे, ते पार्शली ट्रू आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला असे काही प्रॉब्लेम्स आहेत, कोणी प्रिस्क्राईब केले तर 3 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी तुम्ही ते घेऊ शकता. पण लाईफस्टाईल म्हणून जर तुम्ही अल्कलाईन पाणी पित असाल तर ते नक्की 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 चुकीचं आहे. सिंपल पहिली गोष्ट अशी आहे, हायपर मॅग्नेशिया हे तर सायंटिफिक झालं की त्याच्यात मॅग्नेशियम असतो, तो जास्ती झाला तर हायपर मॅग्नेशिया हा रोग आहे, किडनीला डॅमेज होतं, ते मरून द्या. साधंच तुम्हाला पटणारं सांगते की आपण जेव्हा खातो तेव्हा प्रथम कुठे जातं, जठरात. तर तो जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे तो HCl आहे, म्हणजे ते आम्ल आहे, तीव्र आम्ल आहे. म्हणून तर आपल्याला खूप भूक लागली अशी जी भावना होते, ते तीव्र आम्ल जर तयार झालं आणि आपण खाल्लं नाही तर ते आपल्या आतमध्ये पोटाला असं असं करायला लागतं, इचिंग करायला लागतं. आता जेव्हा आपण कार्बोहायड्रेट सारखं म्हणजे भात खातो पहिल्यांदा, तर ताबडतोब त्या आम्लाची त्या कार्बोहायड्रेट बरोबर प्रक्रिया होऊन त्या कार्बोहायड्रेटची साखरेत रूपांतर होतं किंवा पार्शल ब्रेकिंग होतं मोठ्या मॉलिक्युल्सचं. साहजिकच त्या आम्लाची तीव्रता कमी होते. आता जर तुम्ही नेहमीचं पाणी म्हणून जर अल्कलाईन पाणी प्यायला, म्हणजे जणू काही खायचा सोडा प्रत्येक वेळी पाण्यात घालून तुम्ही जर प्यायलात, तर हे सारखं HCl न्यूट्रलाइज होईल आणि कार्बोहायड्रेट सारखं तुम्हाला अन्न मुळीच चांगलं पचणार नाही. आणि तुम्ही जर आयुर्वेद पाहिलं तर बऱ्याचदा जठराग्नी ज्यांचा चांगला नाही
प्रज्वलित नाही, ज्याला मेटाबॉलिक रेट म्हणू शकतो आपण मॉडर्न वैज्ञानिक, तर त्यांनी सुद्धा आपल्याला बऱ्याचदा आरोग्याचं आपल्या डेंजरमध्ये येतं किंवा हानी पोहोचू शकते. आणि त्याच्यामुळे स्वतःहून रोजच आपण आग पेटवायची आणि त्याच्यात पाणी घालायचं असं करण्यासारखंच आहे की ऍसिडिटी केलेली आहे शरीराने अन्न पचवण्यासाठी, आणि तू त्याच्यात अल्कलिनिटी जर घालत बसलास तर 2 ते 4 लिटर आपण पाणी पितोय, म्हणजे 1 ग्लास कधीतरी पिणं नाहीये, लक्षात येत आहे. आणि त्यामुळे लाईफस्टाईल म्हणून अल्कलाईन वॉटर असता कामा नये, पण अल्कलाईन फूड खायला हरकत नाही, कारण त्या फूडचा पीएच अल्कलाईन नाहीये, तिथल्या तिथे ऍसिडशी रिॲक्ट होत नाहीये. कम्प्लीट त्याचं डायजेशन नंतर रक्तामध्ये सोडियम पोटॅशियम असे अल्कली मेटलमुळे ते अल्कलाईन फूड आहे. सो हा एक ग्राफ आहे पीएच साठी. तर बऱ्याचदा लिटमस टेस्ट असते म्हणून त्या कलरनी दाखवलेल्या आहे. तर 2-3च गोष्टी ज्या कोणाला माहिती नसतील. पाणी सिंपल H2O. सो त्या पाण्याचं जर विघटन झालं तर आपल्याला 2 भाग मिळतील, H+ आणि हायड्रोजन हा स्मॉलेस्ट आहे, ज्याच्यात 1 इलेक्ट्रॉन 1 प्रोटॉन आहे, आणि त्यामुळे त्याच्यातलं जर 1 इलेक्ट्रॉन काढून टाकला तर तो 1 प्रोटॉन झाला. अँटीऑक्सिडंट आठवत आहे तुम्हाला, इलेक्ट्रॉनच्या शोधात फिरणारे फ्री रॅडिकल, हे पहिलं त्याचं उदाहरण आहे. आणि त्याच्याबरोबर कॉरस्पॉन्डिंग एक OH- होतं, म्हणजे एक घन होतं आणि एक ऋण होतं. सो हे जिथे आपण उदासीन म्हणतो 7, या ठिकाणी कसं असतं, जे काय पाणी आहे ते थोड्या प्रमाणात त्याचं थोड्या पाण्याचं H+ आणि OH- झालंय. पण जेव्हा मी इकडे जायला लागते तेव्हा काय होतं, H+ खूप जास्ती आहे, OH- कमी आहे, आणि इकडे खाली जायला लागते तेव्हा OH खूप जास्ती आहे, H+ कमी आहे. आणि हा लॉगॅरिथमिक स्केल आहे, म्हणजे 1नी जेव्हा माझा पीएच वाढतो तेव्हा 10 पटीनी OH वाढलेला आहे, किंवा 1नी पीएच जेव्हा कमी होतो 7 पेक्षा तेव्हा 10 पटीनी H+ वाढलाय. म्हणजे 4.5 ला आपला फळांचा रस आहे, म्हणजे ऑलरेडी जवळजवळ 50 पटीनी जास्ती आंबटपणा त्या रसामध्ये आहे फळांच्या, जसं आपण सायट्रस फ्रूट पाण्याच्या तुलनेने, कारण पाणी जवळजवळ 7च्या जवळ आहे. पण ह्याची जी फिजिकल व्हॅल्यू आहे ती किती आहे की एक डेसिमल पॉइंट काढून, दशांश काढून 0.000006 शून्य काढून 1 लिहायचा, म्हणजे 10⁻⁻7 हे 1 युनिट आहे. आणि म्हणून त्याची डेफिनेशन निगेटिव्ह लॉग ऑफ हायड्रोजन आयन, आणि त्यामुळे 10⁻⁻7 H+ आयन जेव्हा असतात तेव्हा पीएच 7 म्हणतात. आणि त्याचं एक टोक आहे 14, 0 असं जवळजवळ काही नसतंच. अरे बापरे, मी जरा माझं पॉवर ऑन करते. 0 असं काही नसतंच, पण जवळजवळ क्लोज टू 0 आहे, कारण लॉग टेबलमध्ये 0चा लॉग सुद्धा 1 असतो. तर असो, सो हे तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा मी 1.5 पीएच म्हणते तेव्हा 50 पटीने जास्ती OH- आयन असलेलं ते अल्कलाईन पाणी आहे, 50 पटीने. ओके, सो वी हॅव टू बी केअरफुल. नंतर ऑइल्स आणि फॅट ह्या विषयावर आपली चर्चा फारशी होऊ शकली नाहीये, पण बहुसंख्य लोकांना थोडी बहुत माहिती आहे, कारण हल्लीच्या सगळ्या जाहिराती मी पाहिलंय की त्या इतक्या विज्ञानावर आधारित आहेत, सायन्स बेस्ड आहेत, की जवळजवळ प्रत्येक सामान्य माणसाला पुढील 10 वर्षात ते वैज्ञानिकच करणार आहेत. कारण 10-1 वर्षापूर्वी ते DHA वगैरे सुरू झालं, मला सुद्धा सगळं एवढं माहिती नव्हतं. आणि त्या कॅरेटीन केसामध्ये, शॅम्पूमध्ये, आता जे उठतं त्याच्यात हे आहे, ते आहे, ते आहे, ते. त्यामुळे आपण सगळे वैज्ञानिक होत असल्यामुळे जवळजवळ सगळ्यांनाच मुफा पुफा सफा हे तर गेले 30 वर्ष ऐकून ऐकून मला वाटतं सफोला जेव्हा आलं तिथून हार्ट शेप, तिथून ते आपल्याला पाठ. पण क्विकली आपण बघूया त्याचा अर्थ काय. तर ऑइलमध्ये नेहमी समप्रमाणातच कार्बन असतात. 12चं कोकोनट आहे आणि पुढे 16, 18, 20, 22, 24 ह्या कार्बनच्या साखळ्याच्या नॅचरली त्याच दिसतात, आणि त्या सगळ्याला आपण खाद्यतेल म्हणतो. आणि त्याच्यात जर काही आणखी विषारी गोष्टी असतील किंवा जे आपण पचवू शकणार नाही असं असेल, जसं एरंडेल तेल, तर त्याला आपण खाद्यतेल म्हणत नाही, कारण आपल्याला डाळ लागेल. पण या सगळ्या वनस्पतीजन्य तेलामध्ये सगळ्यांमध्ये सगळं असतं, पण प्रमाण सारखं नसतं. आणि आदर्श प्रमाण काय, तर एकाच एक, म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड शेंगदाण्यात खूप असतं, पॉली अनसॅच्युरेटेड सूर्यफुलात खूप असतं, आणि सॅच्युरेटेड म्हणजे काय, पाम तेल तर तुम्हाला माहितीच आहे. पण जो सोकॉल्ड डालडा म्हणजे हायड्रोजनेशन जे केलं, म्हणजे तेलाची सगळी जी असंपृक्तता आहे, सगळीकडे केमिकली हायड्रोजन घातलं आणि जे तूप मिळालं, घट्ट झालं. आता सिंपल कॉमन सेन्स आहे की जे रूम टेम्परेचरला घट्ट आहे ते तुमच्या शरीरात घट्ट आहे, तर ते डिपॉझिट होणार जर ते तुम्ही जाळलं नाही तर तुमच्या पोटाच्या यज्ञामध्ये.
पण जे रूम टेम्परेचरला लिक्विड आहे किंवा तिळाचं तेल फ्रीजमध्ये सुद्धा लिक्विड असतं बाहेर ठेवलं म्हणजे दारात ठेवलं तर, म्हणजे ज्याचा सॉलिडिफिकेशनचं टेम्परेचर बऱ्यापैकी ज्याचं लो आहे ते तुमच्या शरीरात लिक्विड म्हणून जर फिरत राहिलं तर तुम्हाला कमी धोका आहे. धोका नाही आणि तिळाचं तेल पीत जा, तिळाच्या तेलात बटाटे वडा करा असं मी सांगत नाहीये, पण संपृक्त ह्याचं जास्ती डेंजर आहे. आता कित्येक गरीब लोक आपल्याला दिसतं की खारी खातात, त्याच्यात निकेल हा जो कॅटलिस्ट आहे त्याचा पॉयझनिंग वरती पण पेपरात बऱ्याचदा आलेलं आहे, हायड्रोजनेटेड फॅट अशी चांगली पण नव्हती वगैरे वगैरे, पण त्या प्रमाणात ते आजारी पडलेले मला दिसले नाही का, कारण त्यांना कॅलरी माल न्यूट्रिशन बऱ्याचदा असतं. म्हणजे ते 2च बिस्किटं खातात, पुढे 5-6 तासांनी कधीतरी जेवतात. आपण दर 2 तासांनी आपल्या नकळत कधी चहा घेतो, कधी कुठे पेढा, कधी प्रसाद ठेवला, खडीसाखर खाल्ली, आपण लिहून ठेवा किती हळूहळू आपलं चालूच असतं पोटामध्ये काही ना काहीतरी. तसं नसतं. त्यामुळे ते पूर्णपणे ते बर्न करतात, कारण त्यांना तेवढ्या कॅलरीज आवश्यकता आहे, शारीरिक काम करणारे लोक. नंतर जे आपण गाईचं किंवा म्हशीचं तूप म्हणतो, ज्याला साजूक तूप म्हणतो, हे नेहमीच या मुफा पुफा सफाचं कॉम्बिनेशन असतं. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की त्या तुपात जर तळलं आणि नंतर ते ठेवलं तर ते एकदम घट्ट होतं. म्हणजे काय, तर जे मोनो आणि पॉली होते ते सुद्धा हीटमुळे एकत्र चिकटून सॅच्युरेटेड झाले किंवा खूप जुनं झालं तूप तर ते ओशट होतं. म्हणजे त्यातला सॅच्युरेटेड भाग वाढत जातो आणि त्याचा जो औषधी गुणधर्म आणि हे तो कमी होत जातो. पण सगळ्याचं कॉम्बिनेशन हवं. नंतर ओमेगा 3, 6, 9 त्यातलं 6 हे व्हेजिटेबल मध्ये असतं, पण ओमेगा 3 हे जनरली कुठच्याच व्हेजिटेरियन मध्ये नसतं. फ्लॅक्सीड हा अपवाद आहे, अळशी किंवा ते जवस. आणि आज मी तेच एक उदाहरण म्हणून केस स्टडी घेतलेला आहे आपल्या प्रोसेसिंगचा अभ्यास करण्यासाठी. सो फिश मध्ये असतं आणि लोण्यामध्ये, म्हणजे व्हेजिटेरियन लोकांना लोणी महत्वाचं. फ्लॅक्सीड हे तर आता हल्ली सगळ्यांना माहीत झालं गेल्या 20 वर्षात महत्वाचं, पण त्याचे काय धोके आहेत फ्लॅक्सीडचे तेही तुम्हाला आजच मी दाखवणार आहे, आणि म्हणून प्रोसेसिंग कसं इम्पॉर्टंट आहे पटवून देणार आहे. सो ह्याचं सुद्धा प्रमाण की किती 3 पाहिजे, किती 6 पाहिजे, किती 9 पाहिजे हे सुद्धा सांगितलेलं आहे, आणि त्यामुळे अति सर्वत्र वर्जयेत. आता किती खायचं तेल, किती तूप खायचं. सो आता जे NIN चे वगैरे मी मागच्या खेपेला तुमच्या बरोबर ते फाईल सुद्धा शेअर केली आहे, PDF तुम्ही सर्च करू शकता. सो टिपिकली माणशी 1 लिटर महिन्याला तेल असं म्हणतात. म्हणजे 4 माणसांचं घर आहे तर 4 लिटर. पण माझं वैयक्तिक असं मत आहे की आपल्यासाठी हे जे आपण व्हाईट कॉलर हे सगळे चर्चा करणारी लोक आहे, हे चक्क डबल आहे. आपण ह्याला 2नी भागलं पाहिजे, कारण हे विजिबल तेल आहे, तुम्ही विकत आणलेलं आहे. तुम्ही किलोभर शेंगदाणे खाता, आठवड्याला एक नारळ खाता, वाटीभर तीळ इकडे तिकडे जातं, खसखस जाते 4 चमचे, त्याचं तेल कोण मोजणार. वेऱ्यात जे लोक हे काहीच खात नाहीयेत आणि ते फक्त पोळीला तेल लावतात, तूप सुद्धा खात नाहीयेत, कदाचित ते 4 लिटर तेल त्यांच्या घरी जात असेल 4 माणसांना, पण त्यांना लागतात पण 15-20 किलो गहू. आपण तेवढ्या पोळ्या करतो का. म्हणजे आपला बैठा आहे ना सेडेटिव्ह, आणि मे बी आपल्यातले बरेचसे तर आता सिनियर सिटीजन आहेत. सो माझ्या मते हाफ करा. सो जर न्यूक्लिअर फॅमिली असेल तर 2 लिटरहून जास्ती तेल विकत आणता कामा नये. तर तुम्ही एक शेंगदाण्याचं आणा, एक सूर्यफूल आणा. आता 2 ब्लेंड म्हणजे 2 तेल मिक्स करायला FSSAI परवानगी दिलेली आहे. राईस ब्रँडला पण खूप चांगले फायदे आहेत, मागेही सांगितलं तो लो ॲब्सॉर्ब आहे. सो तुम्ही ते आणू शकता प्युअर, किंवा ऑलरेडी सफोलाचे जे ब्रँड्स आहेत किंवा इतर काही ज्याच्यात मिक्स केलेले आहे सूर्यफूल आणि असं आणू शकता. किंवा एखाद्या महिन्यात कच्ची घाणीचं मस्टर्ड आणा, त्याला अतिशय चांगले फायदे आहेत, पण उष्णता पण आहे. आणि जे आपण आयुर्वेदिक दृष्टीने उष्णता आणि थंडपणा म्हणतो ते सुद्धा परत एकदा सांगते की कॉन्ट्रॅक्शन म्हणजे उष्णता, किंवा पाणी बाहेर फेकणं म्हणजे उष्णता. त्या तेलाचं तापमान जास्त आहे असं नाही, ते खाल्ल्यामुळे शरीरात तुम्हाला उष्णता वाटू शकते. सो थंड वेळेला जसं करडईचं पण तेल थंड ह्याच्यात जास्ती चांगलं, पण सूर्यफूल वगैरे ह्याला उष्ण किंवा असलं काही तीक्ष्णता सुद्धा नाहीये. नंतर फ्राईंगचं काय. सो अगेन जे हाय बॉइलिंग किंवा हाय ज्यांचं टेम्परेचर जाईपर्यंत जे डिग्रेड होत नाही ते जनरली फ्राईंगला चांगले. शेंगदाणा चालेल, सूर्यफूल चालेल, पाम वगैरे उत्तम, राईस ब्रँड उत्तम. आणि म्हणून बाहेरचे सगळे जे तळलेले पदार्थ आहेत चांगल्या ब्रँडचे, त्यांनी जर पाकिटावर व्हेजिटेबल ऑइल लिहिलं असेल तर ते 100% पाम तेल असतं, दुसरं काय असेल तर ते नाव लिहितात. आणि काही जण पाम हे तेल पण देतात, कारण राईस ब्रँड कितीतरी जास्ती महाग आहे, त्यांना परवडणार नाही, आणि म्हणून ते डम केलं जाते आपल्या देशात, कारण ते इम्पोर्टेड आहे पाम. पण मे बी आता यावर्षी ते जर काही पॉलिसीज बदलत आहेत, तसं झालं तर आपल्याला पुढच्या वर्षी राईस ब्रँड मधली शेव इथे पाहायला मिळू शकेल, कारण जर पाम येणंच बंद झालं तर असो. सो डीप फ्राय किती वेळ, तेच तेल किती वेळ वापरायचं, तर परत परत नाही वापरावं. शक्यतो ते 2-4 दिवसात संपवावं, किंवा त्याची फोडणी करून ती फोडणी म्हणून घालावी,
स्वयंपाकात वापरून टाकावं. आणि जर पापड सारख्या गोष्टी तळल्या असतील तर अजिबात तेल वापरू नये. तुम्हाला डोळ्यालाच दिसेल ते कसं होतं जिलेटिनाइज, कारण त्याचा जो सोडा आहे, पापड खार आहे, त्याच्यामुळे रिॲक्शन होऊन चक्क त्याचं पॉलिमर होतं आणि हे सगळे कार्सिनोजेनिक, म्हणजे ह्याच्यामुळे कर्करोग होऊ शकतो, ॲक्रिलामाइड वगैरे असे कंपाऊंड्स आहेत. सो ही एक झाली क्वालिटी ऑफ ऑइल. आता इम्युनिटी बिल्डिंग फूड काय आहे, मागच्या खेपेला हा विषय थोडा घेतला होता. या 2-3 स्लाइड जस्ट मी वाचणार नाहीये, पण ह्याच्यात मी ऍक्च्युली जास्ती फूड पण लिस्ट केलेलं आहे आणि तुम्ही जर ते 1.5 तासवाला पाहिलं तर तुम्हाला खूपच मिळेल. सो जस्ट हाही एक कोणी प्रश्न विचारला होता की कशात झिंक असतं, मँगनीज काय असतं. अजून एक मला मागच्या खेपेला प्रश्न मिळाला की पालकचं आयर्न अवेलेबल करायला काय केलं पाहिजे. सो दही किंवा आंबट खाल्लं पाहिजे. आता व्हिटॅमिन ई शी येऊया, कारण आपण आल्मंड आणि ह्याचं बोलतो की सीड्स, किंवा अजून एक अँटीऑक्सिडंट पॉलिफिनॉल. तुम्हाला मागच्या खेपेला सांगितलं 700 प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहेत. आता तुम्ही ज्या भागात राहता तिथे 700 शाळा आहेत, त्याचा अर्थ तुमच्या मुलाला किंवा नातवाला 700 शाळात घालायचं असतं का? म्हणजे हे जे ग्रुप आहेत, वॉटर सोल्युबल, फॅट सोल्युबल, कॅरोटिनाइड्स, कलर्ड पिगमेंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, ह्या सगळ्या ग्रुपमधलं थोडं थोडं खाल्लं पाहिजे. 700च्या 700 अँटीऑक्सिडंट मी खाल्ले पाहिजेत असं नाहीये. आणि म्हणून वॉटर सोल्युबल हा एक आपण प्रकार करू शकतो, कलर्ड पिगमेंट हा दुसरा म्हणू शकतो, आणि 2-3 जी वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन बी आणि सी हा एक प्रकार म्हणू शकतो, आणि वॉटर इनसोल्युबल व्हिटॅमिन ए आणि ई या सगळ्यांचंच इम्युनिटीत आहे आणि सगळ्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये कमी जास्ती प्रमाणात असतात. आणि ते कुक होताना काय होतं त्याचं आपण लवकरच बघणार आहे. ऑफकोर्स ड्रायफ्रुट्स आहेत. ओमेगाचा आपण ओमेगाचा उल्लेख केला तर इथे दिसेल तुम्हाला या ओमेगात सुद्धा फ्लॅक्सीडची रेसिपी दिलेली आहे आणि ह्याच्यात तिन्ही प्रकारचे 3, 4, 6 आहे आणि त्यामुळे फ्लॅक्सीड घ्या. आणि काही जणी म्हणजे 1 चमचा चांगला मोठा फ्लॅक्सीड रोज घ्या वगैरे सांगतात, 2 चमचे पण घेतात. सो आपण क्विकली बघूया की 1 टेबलस्पून फ्लॅक्सीड म्हणजे सुमारे 8 ग्रॅम. आणि जर तुम्ही प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेट ऍड केले तर ते कुठेतरी 8 ग्रॅम 6 ग्रॅम असं त्याचं वजन आहे. तर फक्त कॅलरी 37 आहे आणि त्याच्यात अनेक प्रकारची व्हिटॅमिन आहे. ते आरडीआय काय आहे पुढच्या स्लाइडला आपण बघणारच आहे. आणि तिन्ही प्रकारचे ओमेगा आहेत. ओके, व्हेरी नाईस, छान. मग मला वाटतं शेंगदाणे बंद करून मी फ्लॅक्सीडचाच कूट सगळ्यात वापरायला लागू का माझी खिचडी बिचडी करताना? तर नाही, प्लीज स्टॉप. सो 3 ग्रॅमच्या वरती हे डीएचए किंवा ईपीए असलं नाही पाहिजे, कारण हे म्हणजे ही मला सुद्धा माहिती नव्हती, म्हणून तर मी अभ्यास करते की त्यांनी म्हटलंय की त्याचा जर एक्सेस डोस झाला तर तुमची इम्युनिटी कमी होते. म्हणजे आता आपण सगळेजण धडपड करतो इम्युनिटी वाढवायला आणि ती कमी होऊ शकते एक्सेस खाल्लं तुम्ही तर ओमेगा 3. आणि इव्हन रक्ताचं जे गोठणं आवश्यक असतं त्याच्यासाठी एक विशिष्ट एन्झाईम असतो तो फायब्रिनॉइडवाला, तर ते ब्लिडिंग सुद्धा वाढण्याची शक्यता असते हे अतिरेक खाल्ला तर. आणि त्यांनी जो रेकमेंड केलेला आहे वेगळ्या वेगळ्या संस्थांनी NIN किंवा WHO वगैरे, तर 250 ते 500 मिलीग्रॅम म्हणजे अर्धा ग्रॅमच्या वरती हे डीएचए ईपीए तुमच्या ह्याच्यातनं जाता कामा नये रोजचं. आणि म्हणून ते RDA म्हणजे काय तर रेकमेंडेड डायटरी अलावन्स पर डे, म्हणजे रोज किती खावा, आणि रेकमेंडेड डेली इनटेक म्हणजे रोज किती, त्यात तोच आहे, दोन्हीचा अर्थ तोच आहे. आता FSSIचं असं आहे की कुठच्याही फूडला जर मी म्हणायचं झालं की ह्याच्यामध्ये खूप चांगलं व्हिटॅमिन ए आहे तर मला 15%हून जास्ती RDA पाहिजे. म्हणजे कुठच्याही एक, आणि तो पण किती, मी एका वेळी खाते त्या क्वांटिटीत. सपोजिंग ज्यूस आहे आणि मी एका वेळेला 70 ml घेणार आहे किंवा 50 ml घेणार आहे किंवा 200 ml घेणार आहे, ते त्यांनीच सांगायचंय. तर मला 15 ते 20% त्यातनं तो पर्टिक्युलर व्हिटॅमिन सी मिळाला पाहिजे. 100% मिळता कामा नये, कारण मला दुसऱ्या गोष्टीतनं मिळणार आहे. आता लकीली वॉटर सोल्युबल गोष्टीला जरी मी जास्ती खाल्लं तरी मला धोका नाहीये, हे आपण मागच्या खेपेला पाहिलं. पण वॉटर इनसॉल्युबल जसे हे ऑइली गोष्टी आहेत, हे जर मी जास्ती खाल्लं तर त्याचे मला दुष्परिणाम आहेत, विशेषतः किडनीवरती, कारण किडनी ते बाहेर टाकून देते. सो आता आपण येऊया आपल्या प्रोसेसिंगकडे. सो पहिला एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स सगळ्यात जवळजवळ बियांमध्ये आणि फळांमध्ये आणि कुठच्या ना कुठच्या भागात ते असतात. कधी सालात असतात, कधी आपण खातो त्या भागात असतात, कधी नाही ते असतात. ॲपल म्हणजे सफरचंदाच्या बिया खूप विषारी आहे. एक हिंदी मूवीमध्ये सुद्धा आपण पाहिलं की चक्क त्याचा वापर करून एकाचा मर्डर सुद्धा करण्यात आला. असो, पण आपण काही सफरचंदाच्या बिया खात नाही, पण आपण जे खातो त्याच्यात सुद्धा असतात. तर हा एक फंडामेंटल प्रश्न मी स्वतःला विचारला की प्लांट सीड्स ग्रेन्स मध्ये एवढं फॅट्स, फायटेट्स, ट्रिप्सिन इनहिबिटर,
फिनॉलिक्स, टॅनिन मुळात असतातच का? उदाहरणार्थ रागी नाचणी आपली जी आहे तिचं स्टार्च सगळ्यात छान आणि पचायला सोपं, म्हणून आपण मुलांना रागीचं नाचणीचं सत्व घालतो. शब्द बघा, नाचणीचं सत्व, म्हणजे नाचणी आणली दळली नुसती आणि नाही, त्याला भिजवायचंय, त्याला मोड आणायचे, ते वाळवायचे आणि मग त्याचं, म्हणजे हे सगळं करताना काहीतरी त्यातल्या वाईट गोष्टी निघून जात आहेत, ते आपल्या लोकांना माहिती होतं. आणि माझ्याच कलिगच्या एका स्टुडंटनी जेव्हा फायटेटवरती काम केलं तेव्हा असं आम्हाला दिसून आलं तिला की सगळ्यात जास्ती फायटेट जे हल्ली आता अँटी ऑक्सिडंट म्हणून थोड्या प्रमाणात चांगले, पण बेसिकली हे सगळे कडू आणि हे दीज आर नॉट व्हेरी हेल्दी थिंग, दे आर नॉट प्रायमरीली फूड, हे शत्रू कंपाऊंड म्हणूया आपण, हे त्याच्यात फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि जेव्हा मी फूडला नवीन जॉईन झाले 30 वर्षापूर्वी तेव्हा इंटरनेट नव्हतं, तर मी वेल्थ ऑफ इंडिया म्हणून एन्सायक्लोपीडिया होते युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत, ते सगळे मी वाचले, कारण मला एक माझी एरिया पण ठरवायची होती केमिकल इंजिनिअरिंग फूडमध्ये माझी जेव्हा अपॉइंटमेंट झाली. तर जेव्हा मी वाचलं की छान चांगली वाळवून कोठारात जर नीट बंद करून ठेवली तर नाचणी 50 वर्ष टिकते, म्हणजे मी अचंबित झाले, कारण त्याच्यात हे सगळे अँटी न्यूट्रिशनल गोष्टी आहेत. आणि हे का आहेत, तर मी त्याला गमतीदार म्हटलेलं आहे की ते स्टार्च ही आहे आपली सीतामाई, आणि म्हणून अशोक वनातली ती सीता आहे, सगळ्या राक्षसी बसवल्यात आजूबाजूला, कारण जे माझं फूड आहे ते सगळ्या बॅक्टेरियाचं पण फूड आहे. ते काय बॅक्टेरिया किंवा झाडांनी काय स्मिता लेलेली चांगलं हेल्दी राहावं म्हणून नाही नाचणी उगवलेली, ते झाडांनी स्वतःसाठी केली आहे. आपण लबाड आहे, आपण त्याची पानं खातो, मुळं खातो, देठं खातो, बिया खातो, आपण सगळं खातो माणूस, आणि त्याच्यामुळे त्यातलं जे इतकं उत्कृष्ट स्टार्च आहे ते आपोआपच त्याला सगळे पेस्ट म्हणजे किडा मुंगी लागेल, बॅक्टेरिया लागतील, कारण त्यांना पण आवडणार आहे, अरे वा हे किती छान इझी टू डायजेस्ट स्टार्च आहे. आणि तसं होऊ नये म्हणून त्याला ते सगळे सीड कोट्स वगैरे असतात, आणि विषारीच प्रत्येक वेळी असतील असं नाही, पण आपण बघणार आहे की फ्लॅक्सीड मध्ये ते विषारी असतात, सायनाइड बेस्ड, पण कित्येक ह्याच्यात असू शकतात, पण ह्याच्यातले सुद्धा फायटेट जे असतात. आणि म्हणून आपण जेव्हा हे काही फूडचं प्रोसेसिंग करतो तेव्हा त्याचे हे बॅड गाईज निघायला फार फायदा होतो, सोपं पडतं. असे रिपोर्ट आहेत की अनराईप रॉ फ्लॅक्सीड, म्हणजे जरा तिचं हार्वेस्ट जर फ्लॅक्सीडचं जर लवकर केलं की मला पटकन पैसे मिळून दे, थोड्याशा अजून कच्च्याच आहेत बिया, पूर्ण अगदी मॅच्युअर नाही आहेत, तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सायनाइड असू शकतं, आणि म्हणून कच्चा फ्लॅक्सीड तर कधी खाऊ नये, त्याला एक चटका द्यायचा. पण म्हणून जर तुम्ही असं खूप छान रवा भाजतोय, शिरा करायचा असं केलं तर काय होईल, सायनाइड जाईल, बरोबर आहे, पण ऑपरेशन सक्सेसफुल, पेशंट डाईड, कारण सगळे ओमेगा 369 हे पॉलिमरिक आणि सेन्सिटिव्ह कंपाऊंड्स आहेत, ते सगळे एकमेकांच्या जवळून एक मस्त फॅमिली करून त्याचं पॉलिमर करतील आणि तुम्हाला कसलाही ओमेगाचा फायदा त्यातनं होणार नाही. म्हणजे हिअर कम्स द चॅलेंज की मला प्रोसेस तर करायचंय पण मला ओव्हर प्रोसेस नाही करायचंय, म्हणून मोठ्या पॅनमध्ये पटपट पटपट जरासं, ज्याला स्टर फ्राय म्हणतात, जरासं त्याला चटका द्या. काही वेळा आपण पूर्वी चटण्या करायचं हे माहिती नव्हतं तेव्हा माझी आई पण तसंच करायची, चांगलं मस्त भाजून घ्यायचं शेंगदाण्यासारखं, तसं भाजू नका, पण कच्चं मात्र खायचं नाहीये, कारण हे सायनाइड इज क्वाईट बॅड डेंजरस, ते जास्ती प्रमाणात झालं, आणि जर म्हणून तुम्ही 10 ग्रॅम फ्लॅक्सीडच रोज खाऊ नका, मुळे चिमुडीभर खा. आणि हल्ली त्यामुळे मुखवास सारखं जे आपण करून ठेवतो ते फार छान कल्पना आहे, कारण चटणी पण कधी जास्ती खाल्ली जाऊ शकते, तुम्ही आठवड्यातनं एकदा खाल्ली तर चालेल, पण तुम्हाला रोज खायचं असेल तर चिमूटभर खायची आहे, एवढी एवढी नाही खायची आहे, कारण त्याचे फायद्याच्या जोडीला दुष्परिणाम असू शकतात. पोटॅटो बटाटा हे तर आपलं रोजचं उदाहरण आहे, त्याच्यात सोलानाईन म्हणून कंपाऊंड असतं, आणि पर्टिक्युलरली बटाट्याला जर स्प्राउटिंग झालं, मोड आले तर ते विषारी होतात, किंवा काही वेळा हिरवट असे असतात, तर अशा ठिकाणी हे जास्ती कंपाऊंड असतं. आता ते प्रचंड कमी प्रमाणात आहे, म्हणजे 1 कोटीमध्ये 1 मॉलिक्युल असं धरूया, किंवा 10,000 मध्ये 1, पण समजा वर्षभराचे बटाटे तुम्ही एका दिवशी खाल्ले तर आपण मरू शकतो, इतकं असतं ते, पण हाच बटाटा उकडला तर ते जवळजवळ नष्ट होतं. अशा टाईपचं म्हणजे हे सगळं आपल्याला डोक्यात ठेवायला लागतं. आणि सो जेव्हा आपण प्रोसेसिंग ऑफ फूड म्हणतो घरामध्ये, तर 3 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, शिजवणं, जसं भात शिजवतो, रोस्टिंग म्हणजे ज्याला भाजणीसारखं परतणं, भाजणं, आणि फ्राईंग म्हणजे डीप फ्राईंग, ज्याला तळणं, म्हणजे कुकिंग, रोस्टिंग आणि फ्राईंग. आता जेव्हा मी कुकिंग म्हणते तर कसं करू मी भात, अनेक प्रकार आहेत की ओपन पॅन मध्ये, पूर्वी असं छान
लहान तोंडाच्या तपेलीत ठेवायचं, किंवा पाणी गरम करून धुतलेला तांदूळ त्याच्यात घालायचा, पाणी जास्ती घालायचं, मीठ जास्ती घालायचं, ते पाणी टाकून द्यायचं, मायक्रोवेव्ह मध्ये करायचं, इंडक्शन मध्ये करायचं, अनेक प्रकार आहेत. दम आलूला तर 1-2-3 तास ते सगळं आधी केलंय भात, परत केलाय, काय 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 आपण करत असतो. सो काय चांगलं आहे. नंतर जलफ्राजी सारखा आहे भात, तर तो एकदम असं एकदम जळलेला तेल आहे आणि फटाक्कन त्याच्यावर तो भात टाकतो. म्हणजे ह्यातला नेमका कोणता मी खाल्ला पाहिजे, कोणता चांगला आहे, कोणता वाईट आहे. दुसरं एक मिथ असं आहे की रोस्टिंग, बऱ्याचदा रोस्टेड नॉट डीप फ्राईड. अरे म्हणजे ह्याचा अर्थ काय की रोस्टेड आहे म्हणजे मला वाटणार तेल कमी आहे. खारी बिस्किट, खारी बिस्किट बेकिंगनीच केलंय, बेक नॉट फ्राईड, ह्या वाक्याला भूलू नका. त्याच्यावरचं कंटेंट वाचा. जर 15% फॅट आहे तर ठीक आहे, कमी आहे. जर 30%च्या आसपास आहे, 25%च्या वर आहे, तर ते तळलेलंच आहे. चांगल्या तेलात आणि फास्ट तळलं तर 25% फॅट जाते डीप फ्राईला. 30 असेल वाईट, 45 खूपच वाईट, म्हणजे मग ते काय म्हणतो आपण बटाटा वेफर्स वगैरे, म्हणजे बटाटा कमी आणि तेल जास्ती, तिकडे चाललेलं आहे. आणि आपल्याला माहितीये बऱ्याचदा आपण बाहेर खातो बटाटे वडा, तो इतका आपल्याला तेलकट वाटत नाही आणि घरी नंतर तेलकट होतात. प्रचंड त्याच्यावर रिसर्च आणि काय काय आहे, कारण जशी तळणी आपली कमी होत जाते, ते तेलाची क्वालिटी बदलत जाते, तर त्याला जो कॅरी ओव्हर म्हणतो, म्हणजे त्या बटाटे वड्याला चिकटून यायचं तेल, ते वाढत जातं. आणि त्यामुळे खूप मोठी तळणी, म्हणजे ज्याला हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम, ते पुढे आपण बघणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कमी नुकसान होतं कारण कमी तेल जातं. पण आपण घरात एवढी मोठी तळणी घालू शकत नाही कारण आपल्याला तेवढं करायचं नसतं. आणि असे म्हणजे हे सगळे कॉम्बिनेशन आपल्याला डोक्यात ठेवायला पाहिजे. नंतर शॅलो फ्राईंग. आता असे रिपोर्ट आहेत, आपल्याला खूपदा वाटतं की शॅलो फ्राईंग म्हणजे कमी तेल जातं. नाही, तुम्ही शॅलो फ्राईंग करून भयानक जास्ती तेलकट पदार्थ करू शकता. म्हणजे तुम्ही नॉनस्टिक वरती केलं आणि तुम्ही ठरवलं की हे 2 चमचे तेल, दॅट्स ऑल, किंवा स्प्रे सुद्धा मिळतात, किंवा सिलिकॉनच्या ब्रशनी, आणि पेशन्स ठेवला, मी जास्ती वेळ लागला तरी चालेल, मी तेल नाही ऍड करणार आहे, कारण तो मटेरियल बॅलन्स आहे. तुम्ही जर तेल घातलंच नाही तर ते कमी तेलाचं होईल. पण तुम्ही नुसता तो तवा असा केलात आणि भरपूर तेल घातलं, तर त्या काय बटाट्याच्या पॅटीसला कळत नाही की अरे आता ह्या बाईनी तव्यावर ठेवलंय, तेव्हा आता मी जास्ती तेल घ्यायचं नाहीये. तुम्ही घातलं तर ते घेणार आहे. त्यामुळे त्या शेपनी लगेच काय ते शॅलो फ्राईंग आणि लेस ऑइल होत नाही. आणि त्याच्यामुळे बेसिकली ऍक्च्युली इव्हन एअर फ्राईंग असा प्रकार आहे, व्हॅक्यूम फ्राईंग असा प्रकार आहे, पण ते बऱ्याचदा इंडस्ट्रीयल लेवलला असतात. व्हॅक्यूम फ्राईंगची आता 1-2 असे ब्रँड्स आहेत की भाज्या अतिशय सुंदर आहेत, पण अजून तो एवढा पॉप्युलर नाही झालाय. छोटी कंपनी आहे सांगली कराड साईडला. भेंडी असं व्हॅक्यूम फ्राय करतो, म्हणजे कच्ची भेंडी स्लिट्स करायच्या आणि ती तळली आहे, पण ती तळल्या एवढी तेल नाहीये, कारण व्हॅक्यूममुळे 50 किंवा 60 डिग्रीलाच त्याचं पाणी काढून टाकलंय, मग त्याच्यात तेवढं तेल जात नाही तापमान कमी असल्यामुळे. आणि आता जसं माझ्या जसीपमध्ये आम्ही म्हणायचो भाजी प्या खायला आवडत नाही, भाजी प्या. सो ही व्यक्ती म्हणू शकते भाजी खायला आवडत नाही, स्नॅक्स सारखी खा. 5-6 चिप्स खाल्ले, 2 मेंढ्या गेल्या पोटात. भाजीच करून खाल्ली पाहिजे असं काही नाहीये. सो खूप छान प्रोडक्ट्स आहेत त्याचे व्हॅक्यूम फ्राईड, पण हे आपण घरी नाही करू शकणार, पण ते पण ऑप्शन्स आहेत. म्हणजे नेहमी प्रोसेस केलं की वाईट होतं असं काही नाहीये. सो क्विकली आपण बघूया की प्रोज कॉन्स काय आहेत. सो व्हेजिटेरियन अँड नॉन व्हेजिटेरियन मध्ये याच्यातही थोडासा आपण नंतर फरक करणार आहे. पण जनरली कुकिंग म्हणजे इम्प्रूव्ड डायजेस्टिबिलिटी, पचायला सोपं. किंबहुना तुम्ही मानवी जातीची जर हिस्ट्री पाहिलीत तर अश्मयुगामध्ये जेव्हा अग्नीचा शोध लागला माणसाला, चकमक करून पेटवता येतं आणि त्याच्यावरती मांस भाजलं तर ते अधिक चांगलं लागतं आणि अधिक चांगलं, तर तो एक ब्रेक थ्रू होता सायन्स मधला. आणि त्यामुळे असं आपण कधीच म्हणू शकत नाही की कच्चच खाल्लं पाहिजे. दुसरं म्हणजे आपलं जी पचनशक्ती आहे, आपली जी लांबी आतड्याची, आणि आपल्याकडचे जे एन्झाईम सिस्टीम आहेत डायजेस्टिव्ह सिस्टीमचे, तर ते सेल्युलेस बेस्ड नाहीये. त्यामुळे जी हर्बीवोरस अॅनिमल्स आहेत, म्हणजे या विषयावर मी लास्ट टाइम बोलले नव्हते, पण क्विकली सांगते की आपल्याला सगळ्यांना एनर्जी कुठनं मिळते, खाऊन मिळत नाही. आपल्याला सूर्याची एनर्जी मिळते, जी इनडायरेक्टली आपण घेतो. सो सूर्यापासून डायरेक्ट एनर्जी कोणाला घेता येते, क्लोरोफिलमुळे प्लांट्सना घेता येते. मी योग्यांविषयी बोलत नाहीये, मी सामान्य माणसांविषयी बोलते. सो सूर्यापासून प्लांट्सना घेता येते. त्याच्यामुळे ते पानं, फळं, फुलं जे काय बनवतात, मुळं, कंदमुळं, ते त्यांच्यासाठी फूड आहे, पिष्टमय पदार्थ, नंतर प्रोटीन्स आहे. तर आपण ते वापरतो कारण आपल्याला फोटोसिंथेसिस करता येत नाही. पण वाघसिंहांसारखे लोक जे प्राणी आहेत बाय डिझाईन, त्यांचा रक्ताचाच pH 4.5 आहे. त्यांनी जर असं शाकभाजी खाल्ली तर तो वाघ आजारी पडेल.
तर त्याला मांस खायला लागतं. पण तुमच्या लक्षात आलंय का की कोणतं मांस खाण्यायोग्य आहे? ते सगळे प्राणी शाकाहारी असतात. ज्याचं मांस खाल्लं जातं ते प्राणी शाकाहारी असतात, किंवा ते सी फूड असेल किंवा पक्षी असतील. म्हणजे पक्ष्यांना काइंड ऑफ शाकाहारी समजलं जातं, वर्म्स आणि हे खातात म्हणून. त्यामुळे कुठच्याही वाघाला कोल्हा खाताना पाहिले का? तो हरिण खाईल, नीलगाय खाईल, बकरी खाईल. लक्षात आलं? म्हणजे ती एक एक स्टेप आहे की मी झाड आहे का तर मी डायरेक्टली सन घेईल, नाहीये मी माणूस आहे का तर मे बी मी झाड खाईन, किंवा ऑप्शन असेल तर मी, मग मी गाय बकरी आहे का तर मी झाड कच्चं खाईन, आणि माझं जे मांस आहे ते मांस खाणारे प्राणी खातील, अशी ती चेन सगळी झाली आहे. आणि म्हणून त्याच्यात इव्हन एक हायरार्की असते. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की भूतदया म्हणून कुत्र्यांना ग्लुकोज बिस्किट घालणं इज सिन. इट्स, कुत्र्याला पेट फूड घाला, तुम्ही पेट फूड विकत घ्या, जरूर घाला, तुम्हाला कुत्र्यांचं प्रेम आहे. जे फूड मानवासाठी बनलंय एक तर ते त्याच्या सिस्टीमसाठी बनलेलंच नाहीये, आणि मानवाचं फूड कुत्र्याला घालणं इज अ सिन. जे मानव खाऊ शकत नाही तेच प्राण्यांनी खाल्लं पाहिजे, जे प्राणी खाऊ शकत नाही त्याचंच कंपोस्टिंग झालं पाहिजे. माझ्याकडे खूप पैसे आहेत म्हणून पोळ्या केल्या आणि मी त्याचं खत केलं तर चालेल का? नाही चालणार आहे, नाही करता, नाही केलं पाहिजे तसं. सो दॅट हायरार्की इज देअर, नॉट जस्ट सायंटिफिकली, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. आणि त्यामुळे नेचरमध्ये ऑलरेडी ही सगळी हायरार्की, रिसायकल, रियूज, रिड्यूस हे सगळं सगळं आहे, आपल्याला नेचरकडनं शिकायचं. आणि म्हणून कुकिंग इज अ मस्ट, कारण जे सेल्युलोसिक गोष्टी आहेत, म्हणजे प्रत्येक प्लांट सेलला बाहेर जे आवरण आहे ते मुळात ब्रेक करायचीच आपल्या क्षमता नाहीये. तुम्ही प्रयोग करू शकता, ज्यांना माहिती असेल त्यांनी, की आपण मोहरी तडतडवतो का? कारण मोहरी जर तुम्ही डायरेक्टली गिळली तर आपल्या पोटात ती ब्रेक होत नाही, जशीच्या तशी बाहेर पडते. आणि हे आपल्या पूर्वजांना माहिती असल्यामुळे मोहरी तडतडवल्यावरच फोडणी, म्हणजे मोहरी फोडतो ती फोडणी, कारण तरच त्याचे बेनिफिट्स आणि फ्लेवर, आणि जे काय थोडंसं तेल रोज आपण मोहरीचं खातो त्याच्यात हळद घालतो, हळद एक्स्ट्रॅक्ट होईल तेलात, पण मोहरीचे बेनिफिट मिळणार नाहीत ती फुटली नाही तर. कारण ते प्लांटचं जे आवरण आहे ते फोडण्यासाठी जे एन्झाईम लागतात ते मानवी शरीराच्या डायजेशन सिस्टीम मध्ये बनत नाही, आणि त्याच्यामुळे आपलं डिझाईन हे पूर्णपणे कच्चं खाण्यासाठी नाहीये. नंतर असे ऍक्च्युली पण दाखवलेत की जे नॉनव्हेज आहे, जसं प्रोटीन आहे, तर प्रोटीनची डायजेस्टिबिलिटी वाढते, पण त्याला ऑप्टिमम असतं. म्हणजे तुम्ही खूप ओव्हर कुक जर केलं तर कधी कधी ते पचायला जास्ती कठीण पण होतात नॉनव्हेज गोष्टी, ते वातड होऊ शकतं किंवा खूप हार्ड होतं. त्यामुळे असं म्हणतात हाफ बॉईल वगैरे. आणि नॉनव्हेजमध्ये बॅक्टेरियल लोड हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि जे स्टरिलायझेशन इफेक्ट तुम्हाला डायरेक्ट हिटिंगनी मिळेल ते मायक्रोवेव्ह मध्ये मिळू शकत नाही, इंडक्शन मध्ये मिळू शकत नाही. 2-3 स्लाइड नंतर आपण ते बघणारच आहे. सो ब्रॉडली आपण असं म्हणू शकतो की कोणते न्यूट्रिएंट जातात माझ्या कुकिंग मध्ये, जातात, मी असं मुळीच म्हणत नाही की सगळे राहतात, 50% पर्यंत जाऊ शकतात. पण तुम्ही मिनिमल प्रोसेसिंग केलं तर 70% पर्यंत राहतील, 30% जातील. आणि तुम्ही खूप वेळ करत राहिला तर 50% किंवा त्याहूनही जास्त जातील. सो टिपिकली ज्या वॉटर सोल्युबल ज्या गोष्टी आहेत त्या डिग्रेड होतात, आणि ज्या ऑइल सोल्युबल गोष्टी आहेत त्या तशाच राहतात. म्हणजे टोमॅटोतलं लायकोपिन, रेड कलर पिगमेंट तसंच राहतं, किंबहुना कधी कधी त्याची अवेलेबिलिटी सुधारते. इथे शेवटी लिहिलं पण आहे की बीटा कॅरोटीनची अवेलेबिलिटी. सो पुन्हा 2 शब्द, जसे मग अशी आरडीए पाहिले, बायो अवेलेबिलिटी आणि बायो ऍक्सेसिबिलिटी. एकदा मागच्या लेक्चरमध्ये कुठेतरी मी थोडासा उल्लेख केला होता की समजा आपल्याला कॉपर हवंय किंवा आयर्न हवंय, तर म्हणून काय तुम्ही आयर्नची पावडर खाणार का चमचा चाटणार का? तसं नाहीये, ते आपल्या फूडच्या स्वरूपात कुठेतरी छोटासा तो ऍटम आहे ज्याच्या भोवती असं आहे की मला ते कॉपर मिळेल माझ्या सिस्टीमसाठी असं. सो त्याला बायो अवेलेबल म्हणतात, की जो आपल्याकडे सोल्युबल होऊ शकतो पोटात, रक्तात जाऊ शकतो, आणि जो आपल्याला अवेलेबल होऊ शकतो बायोलॉजिकली. पण अजून एक नवीन शब्द हल्ली काही वर्षात आला की बायो ऍक्सेसिबिलिटी. उदाहरणार्थ आता हा टोमॅटो आहे, त्यातला लायकोपिन बायो अवेलेबल आहे, पण ते बाहेरच नाही आलंय, कारण बरंचसं लायकोपिन ह्या त्या सेल वॉलमध्ये घट्ट चिकटलेलं आहे, ते बिलकुल निघत नाही तुम्ही नुसतं खाल्लत म्हणून, रगडून रगडून खाल्लत तर निघतं. आणि म्हणून कच्च्या टोमॅटोपेक्षा किंचित जर ब्लांचिंग केलं असेल तर तो जास्ती चांगला आहे टोमॅटो, कारण त्याची बायो ऍक्सेसिबिलिटी, म्हणजे ते अवेलेबल आहे पण माझ्या शरीराला ते ऍक्सेस आहे की माझं शरीर तिथे जाऊन घेऊ शकतं. आणि नाहीतर त्या वस्तूत ते आहे पण तरी पण जर ते मला पोषण मिळालं नाही, मला जर अब्सॉर्ब झालं नाही, तर काय त्याचा उपयोग आहे मी खाऊन सुद्धा. आणि म्हणून ते 2 शब्द पण हल्ली, बायो अवेलेबल आणि बायो ऍक्सेसिबल, आणि ह्या दोन्ही गोष्टी, अवेलेबिलिटी कधी कधी वाढते आणि ऍक्सेसिबिलिटी जनरली वाढतेच वाढते कुकिंगमुळे. आणि पर्टिक्युलरली
व्हेजिटेबलसाठी ही जास्ती वाढते आणि जास्ती मिनरल्स सुद्धा ते डिलिव्हर करतात आणि त्याचा फ्लेवर तुमच्या लक्षात आहे का की कधी पण जेव्हा भाजी किंवा डाळ शिजते त्या क्षणी घरात वास येतो, तुम्ही ऑब्झर्व केलं? कारण त्याचे सुप्त स्वरूपात ते मॉलिक्युल्स असतात आणि ज्या क्षणी ते ऑप्टिमली फुटतं त्या क्षणी तुरीच्या डाळीचा वास येतो, तेव्हा गॅस बंद करून टाकला पाहिजे, म्हणजे ओव्हर कुकिंग होणार नाही. बरोबर भाजी होते, तुम्ही विसरलेला बारीक वर ठेवलंय, तुम्ही टायमर लावला नाहीये पण आजूबाजूला आहे आणि फटकन तुम्हाला आठवतं कारण तुम्हाला एक झुळूक येते, अरे दोडक्याचा वास आला, शिजला वाटतं, झाकण नाही काढायचं, बंद करून टाकायचा, त्याला पुढे एनर्जी द्यायची नाही, पण कव्हर तसंच ठेवायचं, म्हणजे काही गोष्टी ज्या वेपराईज झाल्यात त्या कंडेन्स होऊन परत त्याच्यात पडतात. आणि म्हणून त्या दृष्टीने प्रेशर कुकरचं चांगलं आहे आणि माझं कृपया तुम्ही ते बघा. शिट्या करण्याच्या तर मी पूर्ण विरोधात आहे, कारण पैसे घेऊन LPG घ्यायचा आणि शिट्या उधळवायच्या, आपल्याला बोलवण्यासाठी ते एक तर एका जाहिरात सुद्धा होती एका कुकरची माझ्या तरुणपणी, राजेश समती, किती छान शिट्या मारतात, तू काय मला बोलवायला शिट्या मारतं का? इट्स अ सेफ्टी वॉल. आणि त्यामुळे अशा मी बायका पाहिल्यात की शिट्टी नाही झाली तर चाणशी घेऊन, हा आता भाताला कळलं शिट्टी झाली मी शिजलं पाहिजे. इट्स नॉट लाईक दॅट. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ टाइम टेम्परेचर. तुम्ही जवळपास असाल तर बारीक करून 5 मिनिटं थांबा, 10 मिनिटं थांबा आणि पुरण वरण मटण आजी पंजा शिजवायच्या, म्हणजे प्रेशर कुकर नसताना शिजतं, त्याला खूप वेळ लागायचा, आता कमी वेळ लागतो आणि कमी वेळ झाला तर न्यूट्रिशनचे लॉसेस कमी आहेत, ते आपण पुढच्या स्लाइडला बघणार आहे. सो फार तर तुम्ही एक शिट्टी करा की कॉन्फिडन्स की बाबा नक्की त्या टेम्परेचरला आलाय, आणि त्याचे अनेक फायदे आहेत. खालचं पाणी कमी घाला आणि तुमचा गॅस तुम्हाला महिनाभर जास्ती पुरेल. शॉर्टेज असेल गॅसचं तर बघा, स्वयंपाकघर गरम होणार नाही, सो तुमचं डोकं तापणार नाही उन्हाळ्याच्या दिवसात मुंबईमध्ये स्वयंपाकघरात सगळं. कारण तुम्ही स्वयंपाकघर गरम करायला रूम हीटर म्हणून घेतलंय, तुम्ही LPG सिलेंडर, का तुम्ही त्या वस्तूसाठी घेतलाय? ते असं सगळा वेडेपणा चाललेला असतो. सो प्लीज तुम्ही ती व्हिडिओ बघा आणि काही शंका असतील तर मला विचारा. सो आता कमिंग टू दॅट लास्ट पॅरा, की नॉर्मल बॉइलिंग मध्ये आपण कुक करतो तर त्याला वेळ लागतो, आणि जर आपण स्ट्यू किंवा असं काही करत असू तेव्हा वेगळी गोष्ट आहे. जे व्हेजिटेबल स्ट्यू आहेत किंवा इव्हन चिकनचं बोन पासनं किंवा असं काय आपण सूप करतो, कारण त्यावेळेला आपल्याला बऱ्याचदा इव्हन पेशंटसाठी म्हणजे आपल्याला त्याचे फक्त मिनरल्स आणि अर्क हवा असतो, आणि त्याचा तो जो ब्रॉड ग्रॉस फूड व्हॅल्यू आहे आपण त्याच्याकडे बघत नसतो, आणि अशा वेळेला आपण कुक करतो ते अपवाद आहेत. अदरवाईज सरसकट तुमचं कुकिंग हे फास्ट असलं पाहिजे. का? कारण इट इज अ टाइम टेम्परेचर कॉम्बिनेशन, म्हणजे जर टेम्परेचर जास्त येऊ शकलं तर टाइम कमी होतो. पण मला मायक्रोवेव्ह मुळे आतून सगळी जनरेट होते, म्हणजे शेंगदाणे जेव्हा आपण भाजतो मायक्रोवेव्ह मध्ये तर ते जर चुकलं आपलं तर सगळे जळतात, आतून जळलेले असतात, कारण ती हीट बाहेरून आपण देत नाहीये, वॉटर मॉलिक्युल्स व्हायब्रेट होऊन हीट आतमध्ये तयार होते. सो तिथे तर खूपच कमी टाइम लागतो. पण त्याचे दुसरे काही, जसं मी म्हटलं की स्टरिलिटी कमी येते. तसं मी आता फक्त LPG कुकिंगच, ओपन पॅन वर्सेस प्रेशर कुकर अशी जेव्हा मी तुलना करते, तेव्हा 100 डिग्रीच्या बॉइलिंग पॉइंटला मला जर 20 मिनिटं लागत असतील तर 121 माझं 5 मिनिटात आलं. 5 मिनिटात मी गॅस बंद केला, तेव्हा लगेच उघडायचं पण नसतं, पुढे 10 मिनिटं ते शिजत असतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला एनर्जी आणि पैसे खर्च होत नाही, म्हणजे तुम्हाला उलट मंद शिजण्याचे बेनिफिट मिळतात. कणाकणापर्यंत ते तांदूळ शिजतो आणि तो खरा तर पचायला हलका होतो. आता मायक्रोवेव्हचा भात तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून बघा, दुसऱ्या दिवशी त्याचे जवळजवळ तांदूळ होतात. आता इज इट गुड ऑर बॅड? इट डिपेंड्स व्हॉट यू आर लुकिंग. रेझिस्टिव्ह स्टार्च म्हणतात जे, की खाल्लं तरी पचणार नाही, असं तुम्हाला हवं असेल तर इट इज गुड. इव्हन बासमती राईसचं ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, आपण पुढे ते बघणारच आहे, पण सरसकटपणे आपल्याला आणि वय जास्ती असेल तर हे आपण असं करून खाल्लं तर तो फायबर म्हणून बॉडी ट्रीट करते आणि कोलनपर्यंत तसंच जातं ते स्टार्च, आणि तिथे त्याचं फर्मेंटेशन होतं. सो मग पोटात दुखू शकतं, गॅस होऊ शकतो, आणि त्यामुळे ओके त्या भात खाऊन पण मला त्याच्या कॅलरीज नाही मिळाल्या, पण मला जर काही दुसरा त्रास होणार असेल तर तुम्ही ते करू नका. खूप जणांना असा अनुभव असेल, माझ्या आईला तसा अनुभव आहे की पेरू जरा कच्चा खाल्ला वय वाढल्यावर 75च्या पुढे वगैरे, किंवा केळं जरासं कच्चं खाल्लं तर तिचं पोट बिघडतं. म्हणजे का? कारण त्याच्यात स्टार्च जास्ती आहे. पण अमेरिकन लोक चक्क कच्चं केळं खातात, कारण त्यांना लो ग्लायसेमिक इंडेक्स हवाय, त्यामुळे फळात शुगर नकोच असते, ते शुगरसाठी फळं खात नाहीत, आंबे ते खात नाहीत. पण आपल्याकडे तसं नाही, आपण कच्च्या केळ्याची भाजी करतो, आपण नीट पिकलेलं खातो ऑप्टिमली, अगदी ओव्हर पिकलेलं नसतं. सो हे सगळे छोटे छोट्या गोष्टी आहेत. सो HTST म्हणजे हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम, सो ज्याला स्टर फ्राय म्हणतात ना, जे आपल्या जपानी आणि चिनी आणि तिकडचं भरपूर भाज्या ते खातात,
कारण बाकीचं त्यांचं नेहमी सी फूड असतं जास्ती करून, पण ते स्टर फ्राय करतात. आणि जे UST मिल्क आहे ते पण हाय टेम्परेचर शॉर्ट टाइम, काही सेकंद, 3 सेकंद फक्त त्याला ट्रीटमेंट दिलेली असते, तर ते साध्या डब्यात 6 महिने बाहेर राहू शकतं. सो ह्याचं कॉम्बिनेशन घ्यायला पाहिजे. आता ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, बऱ्याच जणांना माहिती असेल, पण आपण क्विकली त्याचा रिव्ह्यू करूया. कारण आपण जेव्हा फूड प्रोसेसिंग म्हणतो तेव्हा कुठेतरी त्या फूडचा ग्लायसेमिक इंडेक्स हा बदलणार आहे, कच्चा वर्सेस शिजलेला. आणि त्यामुळे ही माहिती आपल्याला असणं महत्वाचं आहे. आता बरेचसे लोकांना हल्ली डायबेटीस असतो, आणि डायबेटिक माणसांनी हाय ग्लायसेमिक इंडेक्स खायचा नसतो, कारण पटकन त्याच्या शरीरातली शुगर वाढून चालत नाही. सो ग्लायसेमिक इंडेक्स हा काय केलंय तर ग्लुकोजला, कारण आपल्या ब्लड मधलं मेन फ्युएल काय आहे तर ग्लुकोज आहे आपल्या शरीराच्या शरीररूपी वाहनासाठी, गाडीसाठी. तर त्या ग्लुकोजला 100 म्हणायचं, की ग्लुकोज पचायला किती वेळ लागतो तर 100% फास्ट पचते. म्हणजे ग्लुकोजचं पचणं हे जर युनिट घेतलं आणि त्याला 100 मानलं तर लो ग्लायसेमिक म्हणजे जेव्हा ते 50 म्हणजे ग्लुकोजच्या दुप्पट वेळ लागेल तर त्याला लो ग्लायसेमिक. त्याच्या 2/3 किंवा 3/4 लागेल म्हणजे 55 ते 70 तर मीडियम, आणि 70च्या वर म्हणजे लागत एक त्याला 100 युनिट म्हटले. म्हणजे हाय ग्लायसेमिक इंडेक्सचा अर्थ पटदिशी ग्लुकोज शरीरातली वाढते रक्तातली, आणि त्यामुळे आपल्याला मीडियमचेच, जसं आता भाकरी वगैरे, पण बाकीचे बरेचसे सगळे हायचेच असतात, ज्याला आपण कुक्ड फूड म्हणतो ते, म्हणजे कार्बोहायड्रेट्स. सो ग्रीन व्हेजिटेबल, फ्रुट्स, कच्च्या गोष्टी यांचा ग्लायसेमिक इंडेक्स लो असतो. म्हणजे प्रोसेस न करता जर मी कच्चं गाजर खाल्लं तर मे बी मला बीटा कॅरोटीन कमी मिळेल किंवा मी छान चू केलं पाहिजे, पण माझा ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे. म्हणजे डायबेटिक लोकांनी गाजर खायला हरकत नाही, पण त्यांनी शिजलेलं गाजर नाही खायचंय, कारण त्याचा ग्लायसेमिक, आधी त्याच्यात स्वतःची शुगर असते, त्याच्यात स्टार्च असतं, आणि ते जर तुम्ही कुक केलं तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 70च्या वर जाईल, आणि मग ते डायबेटिक माणसाला चांगलं नाही. अगदी गोळी घेऊन जेवायला बसल्यावर एखादा घास खाल्लं तर ठीक आहे, गाजर हलवा खायला सांगत नाही, त्याच्यात वरून तुम्ही अजून शुगर घातलेत. मी उकडलेल्या गाजराविषयी म्हणते की एखाद्या भाजीत किंवा सांबारमध्ये गाजर घातलेले, तर शिजलेलं गाजर हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे, नॉट गुड फॉर डायबेटिक. मीडियमला स्वीटकॉर्न, बनाना, राईप, पायनॅपल वगैरे ही नाव आहेत. राय ब्रेड आपल्याकडे मिळत नाही, पण मल्टीग्रेन भाजणी जे म्हणतो, आणि राईसमध्ये बासमतीला लो असतो ग्लायसेमिक इंडेक्स. सो रिलेटिव्हली ज्यांना भात खायला बंदी घातलेली आहे त्यांनी हवं असलं तर कधीतरी बासमती खाऊ शकतात, किंवा जास्ती पाणी घालून पाणी काढून टाकून असं केलं तर अजूनही त्याचं थोडंसं स्टार्च कमी होतं. पण ह्या स्पेसिफिक केसेस आहेत, जनरली सगळ्यांनी सगळं केलं पाहिजे. आता परत अजून एक फॅशनेबल, ग्लायसेमिक इंडेक्स जुनं झालं ना, नवीन एक शोधून काढलं सायंटिस्टनी, त्याचं नाव ग्लायसेमिक लोड, GI सारखं. म्हणजे काय की क्वालिटी क्वांटिटी बॅलन्स. ग्लायसेमिक इंडेक्स ही फक्त क्वालिटी सांगतं की बाबा ह्या खाण्याने पटकन शुगर वाढली, या खाण्याने नाही वाढली. अरे पण बदाम मी एवढे खाणार आहे, मुठभर नाही खाणार आहे, आणि भात मी एवढा खाणार आहे. म्हणजे ऍक्च्युली मला दोन्ही मिळून, की हाय आहे पण त्याचे किती ग्राम मी खाते एका वेळी, आणि लो आहे त्याचे किती ग्राम खाते. जर हायचं मी कमी खात असेल तर चालतंय की ग्लायसेमिक लोड काही जास्ती नाहीये, मी एक घासच खाल्लाय. आणि त्यामुळे जे आवडतं ते सगळ्या गोष्टी डायबेटिक लोक खाऊ शकतात, पण त्यांनी क्वांटिटी फार हे केली पाहिजे. आणि हा आता विषय निघाला म्हणून मला आठवलं, म्हणून आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे, की जे शुगर फ्री गोष्टी आहेत. आता एक आपण बेसनाच्या लाडवाचं उदाहरण घेऊया. शुगर फ्री, नेहमीचा लाडू एवढा आहे, शुगर फ्री कधी कधी मोठा करतात, हे तर फारच चुकीचं आहे. त्याला दुप्पट किंमत असते, बरोबरच आहे, कारण 1 किलो चक्क्यात 1 किलो साखर घालून 2 किलो श्रीखंड झाल्यामुळे श्रीखंड स्वस्त असतं. तसं 1 किलो माझ्या बेसनात 1 किलो साखर घातली आहे, मला 2 किलो लाडू तयार झाले, मग त्याची जी किंमत आहे. शिवाय शुगर फ्री प्रीमियम म्हणून मी लावीन बिझनेस ते वेगळंच, पण मला मुळातच महाग पडते. पण साखर नाहीये म्हणून मला तर लाडू पण मोठा करायला लागतो. आणि तुमच्या घरात एस्पेशली मला असं दिसून आलं की पुरुषांना जास्ती होतं डायबेटीस, आय थिंक सायंटिफिकली पण आहे. तर त्या बिचाऱ्या नवऱ्याला वाटतं ही बायको आपल्याला तर म्हणजे काय म्हणतात तुरुंगाधिकारी आहे, सगळ्या लॉक अँड की मध्ये गोड ठेवते. स्विगीची जाहिरात पण आहे ना, एक गुलाबजाम बोलावतो आणि खातो तो. सो त्या व्यक्तीला असं वाटतं की वाव, शुगर फ्री लाडू 2 खाऊया, शुगर गेली, पण तुम्ही दुप्पट जायचं 2 4 खाल्ल्यामुळे जे पोटात जाणारं तूप आहे ते 4 पट झालं.
डायबेटीसचा प्रॉब्लेम होणार नाही, हार्ट अटॅकचं होईल ना, कोलेस्ट्रॉलचं होईल. आणि त्यामुळे शुगर फ्री गोष्ट ही नेहमीच्या अर्धी खाल्ली पाहिजे, कारण तेवढ्याच लाडू, एवढ्या लाडूत इतकं तूप आहे, इतकं बेसन आहे, इतकी शुगर आहे. मी त्याची फक्त शुगर खाल्ली, मग आता मला तिळाच्या लाडू एवढा लाडू मिळालाय. सो बेसनाचा शुगर फ्री लाडू तिळाच्या एवढा केला तर मला तो एक लाडू खायला हरकत नाही. आणि मी डोक्यात ठेवायचं नेहमीच्यांचा सारखा मी एक लाडू खाल्लाय मायनस शुगर. तर इथे नेमकं उलटच आहे. मी पाहिलं की इनफॅक्ट ते मोठे करतात लाडू आणि लोक 2-2 खातात. प्लीज 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 डोंट डू इट. सो शुगर फ्री गोष्टी खा, पण हाफ खा, पर्टिक्युलरली सॉलिड असतील तर. लिक्विड असेल तर ठीक आहे, त्याच्या व्हॉल्यूममध्ये एवढा फरक नाही पडत, पण शुगर फ्री आहे म्हणून जास्ती खाऊ नका. तुम्हाला फॅट आणि बाकीचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जिया त्याचा जास्ती होऊ शकतो लोड, ग्लायसमिकचा वगैरे वगैरे. सो ह्याचं काय रेंज आहे तर 10ला लो म्हणतात आणि 20ला हाय म्हणतात. ह्याहून जास्ती डिटेल आपल्याला माहीत असायची काय गरज नाही. सो सिम्पल ज्या फूड प्रोसेसिंग आहेत, सोकिंग, स्प्राउटिंग, रोस्टिंग म्हणजे भिजवणं जे कडधान्य, त्याला मोड आणणं किंवा पटकन घाई आहे तर ते रोस्ट करणं, ह्या सगळ्यांनी मगाशी आपण पाहिल्यासारखे अँटी न्यूट्रिशनल फॅक्टर्स, मग ते सायनाइड असेल, अजून फायटेट्स असेल, हे बरेचसे नष्ट होतात. सो वी मस्ट डू दॅट. दुसरं म्हणजे ते इझी टू कुक होतं, इझी टू डायजेस्ट होतं. स्प्राउटनी विटॅमिन्स वाढतात, न्यूट्रिशन वाढतं, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण असे पेपर्स आहेत, मी जेव्हा जस्टिपचा प्रोजेक्ट करत होते मी पाहिले की CFTRIचा एक पेपर आहे की डिस्टिल वॉटर मध्ये मूग भिजवून मोड आल्यावर सुद्धा त्या मुगांना कॉलिफॉर्मनी प्लेट भरली, कारण आपल्या मातीमध्ये आणि मूळच्या मुगामध्येच त्या बॅक्टेरियाचं लोड आहे. आपण ट्रॉपिकल कंट्रीमध्ये आहे, त्यामुळे जे तुम्ही कच्चं खाणार, थोडेफार स्प्राउट्स म्हणा किंवा पालेभाज्या किंवा अजून काय, मेक शुअर की त्याच्यामध्ये कॉन्टॅमिनेटेड वॉटर वापरलेलं नाहीये. रेल्वेच्या बाजूला ग्रो केलेलं मुळा मुंबईमध्ये, ऍटलिस्ट त्याची बाहेरची सालं काढली पाहिजेत, किंवा तुम्ही एक 10 सेकंद ते उकळत्या पाण्यात किंवा वाफेवर ठेवा, म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग करा. पण डायरेक्ट कच्चं खायचं पावसाळ्यात आणि हे, आणि तुमचं जर सेन्सिटिव्ह पोट असेल तर धाडस करू नका. आणि वय जर 50च्या पुढे असेल तर रोस्टिंगचा आणखीन एक फायदा आहे फ्लेवर डेव्हलपमेंट. माझ्या पिढीतल्या लोकांनी पाहिलं असेल की ऑटोमॅटिक खोवा म्हणजे मोठ्या ब्रँडचा मिळायला लागला, तसं पांढरा असतो, त्याला काय असं खमंग वास नसतो. तर जेव्हा फ्लेवर घरी आपण करतो परत परत भाजून ढवळून, तर फ्लेवर डेव्हलप होतो. सो हा सुद्धा एक ऍडव्हान्टेज आहे फूड प्रोसेसिंगचा. जो ऑटोमॅटिक ह्याच्यात काय असतं, ते भांडं फिरतं, आपण दूध फिरवतो ना, आणि थोडंसं लागतं म्हणून ते ब्राउनिंग होतं त्या कॅरमलमुळे, आणि त्याला एक हवा हवासा वाटणारा खमंग असतो. आणि तिथे नुसतं फटाफट 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 पाणी उडवतात, तर ते आपल्याला मिल्क पावडर सारखं लागतं. तो खवाच असतो, पण त्या आपल्याला डोक्यात जे खवा म्हणून जो खमंगपणा आहे तो त्याला नसतो, पाणी काढलेलं दूध असतं. तर फ्लेवर डेव्हलपमेंट हा एक महत्वाचा, ज्यांना असं खायची आवड आहे, जसं दम आलू किंवा दम बिर्याणी, फ्लेवरला प्रचंड महत्व आहे, तर त्याच्यात कुकिंग इज अ मस्ट. पोटॅटोला सुद्धा जे फ्राय करताना एक गोल्डन कलर येतो आणि त्याची जी एक विशिष्ट चव येते, फ्रेंच फ्राईज, ती प्रोसेसिंगनीच येते, ते मला कच्च्याला तुम्ही आणू शकत नाही. बरेचसे स्पायसेसचं सुद्धा आपण जरासं भाजून घेतो, त्याच्याशिवाय त्याचा तो वास येत नाही. आता GI वरती काय होतो इफेक्ट रोस्टिंगनी, सो ते बऱ्याच ठिकाणी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो, म्हणजे ते पचायला हलकं होतं, पण काही ठिकाणी उलटे सुद्धा रिपोर्ट आहेत. आणि तुम्ही बघा, मुगाची खिचडी हलकी वाटते, पण तुम्ही भाजणीचं थालीपीठ एवढं भाजलेलं आहे पण कधी कधी हेवी वाटतं, कारण मे बी ती भाजणी आपण पूर्ण धान्य घेऊन सालासकट केलेली आहे. आणि त्याच्यामुळे हे काय असे जनरलाइज करू नका रूल्स, कारण काही वेळा भाजून जर रेझिस्टिव्ह स्टार्च वाढलं तर तो पचायला जड होईल, आणि जर रेझिस्टिव्ह स्टार्च त्याचं ब्रेक झालं तर तो पचायला हलका होईल. जसं दाखवलेलं आहे की हल्ली रताळ्याचं खूप फॅड आहे फॉरिनच्या ह्याच्यात, फार चांगलं म्हणून रताळ का, GI लो, पण ते जर तुम्ही असं रोस्ट केलं ते केलं तर त्याचं एकदम GI 70च्या वर जातो, तर ते मग मुळीच चांगलं नाही डायबेटिक लोकांना. लो म्हणून खायला जातील तर पटकन शुगर त्यांची वाढेल. ओके, आणि त्याच्यामुळे ते सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. इव्हन असे संशोधनं झालेली आहेत की तेलावरती मायक्रोवेव्हचा काय परिणाम होतो. मग अशी मी उल्लेख केला की शेंगदाणे कढई ऐवजी मी मायक्रोवेव्ह मध्ये, पण शेंगदाण्यात स्वतःचं तेल आहे ना 50% जवळजवळ, 45 ते 55% दाण्याच्या व्हरायटी प्रमाणे. सो त्या मायक्रोवेव्हचा त्याच्यावर काय होतो, कारण पाण्याचे मॉलिक्यूल असे हलून उष्णता तयार करतात. सो हे सगळे आहेत, प्रत्येक वेळेला काय दुष्परिणाम होतो असं नाही, पण परिणाम होतो एवढा नक्की. फ्राईंगच्या विषयी मी थोडासा उल्लेख मगाशी ऑलरेडी केलाय, आणि शॅलो म्हणजे नाही म्हणून ते आपण सोडून देऊया. नॉनव्हेज मध्ये मात्र जे सी फूड असतं ते रॉ कन्झ्युम केलं तर त्याचे मॅक्सिमम बेनिफिट्स आहेत.
आणि जपान साईडला वगैरे आणि जे असं शेल शिंपल्यातलं वगैरे आहे ते खूप आहे. पण सगळ्या रॉला एक जे डेंजर असतं ते नॉनव्हेजच्या रॉला पण आहे, की त्या प्राण्याला किंवा त्याला जर इन्फेक्शन झालं असेल तर डायरेक्टच रोगजंतू तुमच्या पोटात जात आहे. आणि म्हणून काही ॲडव्हान्स लेवलला जसे जे हे आहेत शिंपल्यातले ते म्हणतात ना ऑयस्टर, तिथे प्रचंड किमतीला विकले जातात फॉरेनला वगैरे. तर HPP म्हणून प्रोसेस आहे, म्हणजे इंडस्ट्रियल काय मी सगळ्या या टॉकमध्ये घेणार नाहीये, कारण ती माहिती वैज्ञानिक आहे, आपण काही घरी करू शकत नाही. पण जस्ट हाय हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणून एक प्रकार आहे गेले 20-30 वर्ष, आणि खूपच मला स्वतःला तो भयंकर आवडतो. म्हणजे तो खूपच हाय, म्हणजे नेहमीच्या ॲटमॉस्फिअरच्या एक प्रेशर वाढवलं, म्हणजे एकच्या जागी 2 केलं तर प्रेशर कुकर झाला. पण हे एकच्या जागी 5000. पण हवेचं प्रेशर नाहीये. बॉइल्स लॉ, हवा प्रेशराईज केली की लहान होते. हे पाण्याचं प्रेशर आहे. पाणी दाबून होतं का तुम्हाला? म्हणजे हायड्रॉलिक प्रेशर आहे. त्यामुळे एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शन इफेक्ट नाहीये. आणि ते 2दा-3दा असं प्रेशराईज करून सोडतात. त्याच्यामुळे काय होतं, जे बॅक्टेरिया त्या फूडमध्ये आहेत ना, तर बॅक्टेरिया सेल कशी आहे, सेलच्या आतमध्ये काही वेगळा माल मसाला आहे तिचं शरीर, म्हणजे बाहेर वेगळं आहे. आता ते आत बाहेर कसं करतं, तर मॉलिक्युल्स असे कॉईल अप होतात आणि गेट उघडतात आणि ओपन होतात आणि गेट बंद होतं. लक्षात येते तुम्हाला? म्हणजे ऑस्मॉसिस, जसं आपल्या मूत्रपिंडामध्ये सोडियममुळे म्हणजे मेम्ब्रेन फिल्टर म्हणतात किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिसचा पण पाण्यामध्ये, तशा पद्धतीने ती सेल आपलं फूड घेते, कचरा टाकते. आता बाहेरचं प्रेशर अचानक 5000 पट जास्ती झालं आणि एकदम कमी झालं की तिला काही कळेनासं होतं आणि ती रप्चर होते बऱ्याचदा, आणि अशा प्रकारे बॅक्टेरिया मरतात. पण असे स्ट्रॉबेरी जॅम जवळजवळ 96ला का 98ला जपानमध्ये आले. स्ट्रॉबेरी घ्यायची, साखर घ्यायची, पॅक करायचं आणि मग ते पॅकेट बाहेरून खूप प्रेशराईज करायचं सोडायचं. तर चक्क छान स्ट्रॉबेरीची जेली आणि सुरेख रंग, सुरेख वास, कारण अजिबात हीट दिलेलीच नाहीये. 100% रिटेन्शन ऑफ व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई सगळं, पण बॅक्टेरिया गेले. सो ह्या प्रोसेसेस अशा रॉ ऑयस्टरला वगैरे त्या खूप चालतात. ते आता ऑलरेडी कमर्शियल प्रोडक्ट्स असे अवेलेबल आहेत. आणि जसं आपल्याकडे समजा इरॅडिएशन असेल तर एक असं ते हिरवं चिन्ह घालायचं, तर तसं त्या HPP ला पण एक काहीतरी चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे कस्टमरला माहिती असलं पाहिजे की हे असं आहे. आपल्याकडे पण काही असे थोडेसे ज्यूसमध्ये रॉ बी नावाने इंट्रोड्यूस केले होते, कोल्ड प्रेस वगैरे. सो ही सुद्धा खूप छान टेक्नॉलॉजी आहे, पण ती आपण घरी नाही करू शकत. सो इन अ नटशेल, सम रॉ फूड तुम्ही खाऊ शकता, प्रोव्हाइडेड मायक्रोबायोलॉजिकली आणि पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइडच्या दृष्टीने ते शुद्ध आहे. इनफॅक्ट मी जालन्याला असताना म्हणजे खरोखरी मी हा पाहिलेला अनुभव आहे की मेथीवरती खूप मारतात, कडू असून सुद्धा, आणि त्यांना माहिती असतं शेतकऱ्यांना ते बाहेरून मारलं औषध की ती मेथी कधी काढायची. 8 दिवसांनी काढतात, ते लगेच काढत नाही. तर एका बाईनी, गरीब बाईनी चोरली मेथी, आणि तो सांगत होता तिथला मालक, तुम्ही काढू नका ताई, काढू नका, ही मेथी खाण्यायोग्य नाहीये, ती विषारी आहे. त्या बाईनी नाही ऐकलं, तिने खाल्लं आणि तिचा मृत्यू झाला. मी जालन्यात असताना पेपरला आलेलं होतं. म्हणजे बघा पेस्टिसाइड, कारण ज्याने पेस्ट मरतं ते विष आहे, जे त्याला मारण्या एवढं विष आहे ते मला सुद्धा काहीतरी हार्म करणार आहे. त्यामुळे हे मी लक्षात ठेवायचंय. त्या सायकलमध्ये ते ऑटोमॅटिक डिग्रेड होतं आणि लॉगॅरिथमिक आहे, म्हणजे 10चं 5 झालं, 5चं 2.5 झालं, 2.5चं 1.25 झालं, असं करत इन्फायनाईट टाइम लागतो. पण जवळजवळ 90% गेलेलं असेल तर मग आपण वॉश करतो, कुक करतो, त्याच्यात उरलेलं जातं आणि मग ते रॉ मध्ये सगळं जात नाही. आणि म्हणून ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि जास्ती खाता कामा नये, थोडं खाऊ शकता. फळं ऑफकोर्स आपण खाऊ, पण भाज्यांविषयी आणि मोड आलेल्या धान्यांविषयी पर्टिक्युलरली रॉ खायचं की नाही. नंतर धुवून घेत जा, इव्हन ड्रायफ्रुट्स धुवून घेत जा. आपल्याकडे सॉर्टिंग आणि जमिनीवर ठेवून करतात, धुवून घेत जा बदाम वगैरे, तिथल्या तिथे धुवा आणि खा. भिजून वगैरे खाल्ले अतिउत्तम, पण प्रत्येक वेळी ते पॉसिबल नाहीये. नाहीतर मग फ्राय करून कुकिंग मध्ये खा, पण कच्चं खाताना जरा केअरफुल राहा. मिनिमल प्रोसेस पाहिजे, ओव्हर कुक नको आणि खूप स्लो करायचं असं न करता क्विक कुकिंग इज बेटर. प्रेशर कुकिंग इज बेटर दॅन ओपन पॅन. आणि प्रोसेस फूड, मग ते घरचं असून दे कमर्शियल असून दे, त्याच्यात काही फरक नाहीये. जर कमर्शियल प्रोडक्टमध्ये केमिकल घातलेलं नसेल, हार्मफुल प्रिझर्वेटिव्ह नसतील आणि अँटीऑक्सिडंट बेस्ड जर प्रिझर्वेटिव्ह असतील तर ते त्या लेबलवर लिहिलेलं असतं, तर इट इज सेफ. तुम्ही असं समजू नका की बाहेरचं मी डबा बंद काही खात नाही म्हणजे काय तुम्ही प्रोसेस फूड खात नाही. घरात करता ना प्रोसेस, का डायरेक्ट सगळ्या भाज्या आणि गहू आणि हे असं खायला बसता. त्यामुळे ऑल ऑफ अस आर इटिंग प्रोसेस फूड, सम आर प्रोसेसिंग इट ॲट होम. सो त्याला शेल्फ लाईफ आणि प्रिझर्वेशन तो भाग नसेल. आणि सम ऑफ अस आर टेकिंग मोर ऑफ आउटसाइड ऑर वी आर डुईंग कॉम्बिनेशन आता अर्बनायझेशनमुळे.
आणि 60 नंतर 15% जास्ती रॉ खाऊ नका. आणि जे फायबर खाल त्यातला चौथा तो कमी खा इन्सॉल्युबल, पण पेक्टिन सारखं सोल्युबल म्हणजे दुधी किंवा इसबगोल ज्याच्यात वॉटर रिटेन्शन होतं. 1 ग्रॅम मध्ये 10 ग्रॅम पाणी धरतं. तुमची सब्जाची बिया ह्या टाईपचा चौथा जास्ती खा. आणि डायरेक्ट असं ज्याला फायबर आणि असं म्हणतो ते जास्ती खाऊ नका. आय थिंक एवढाच माझ्याकडनं आजच्यासाठी संदेश आहे. आणि काही प्रश्न असतील तर मी जरूर घेऊ शकते. अरे आज 491 मला वाटतं रेकॉर्ड आहे आज पार्टिसिपेशन. नाही, वन्स अपॉन टाइम ते 500 पर्यंत पोहोचलं होतं. पूर्ण 500 झालं. हाऊसफुल आहे आजचं पण. आणि मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की माझा जो आता 1.5 तासाचा कालचा आहे तो करा तुम्ही. आणि मी जरा युट्यूबचा आणखीन एफिशियंट करायला नंबर ऑफ आवर्स ऑब्झर्ड त्याच्यात येतं. माझं काहीतरी 2,500-3,000 झालंय. मला ते 5,000ला टच व्हायचंय 3 महिन्यात. आणि हा व्हिडिओ मोठा आहे ना 1.5 तासाचा, आणि तो खूप मी त्याला अभ्यास करून केलाय. म्हणजे जस्ट माझं युट्यूबचा स्कोअर वाढवायला नाही सांगत आहे, तो सेकंडरी आहे. सो आय एम चॅट मधनं मला सांगा ना, मी बघू शकते. आता इतका वेळ काय मी पाहिलेलं नाहीयेत प्रश्न. हो, वृषाली आठले आता घेतील प्रश्नोत्तर. हा चालेल. वृषाली, आणि आता आयत्या वेळी पण काही बोलू शकतात ते. वृषाली कुठे गेली? टपरवेअरचं एक काहीतरी म्हटलेलं आहे. खूप छान प्रश्न आहे. टपरवेअर वापरावं की नाही वगैरे असंच काहीतरी आहे ना, बरोबर आहे ना? हा मॅडम, काय आहे की ह्या येत्या रविवारी आमचा एक दादर बांद्रा माहीमचा एक भौगोलिक विभाग आहे. तर तिथे अशा ह्या भांड्यांच्या बाबतीतच एक परत सेमिनार आहे. तर आपण भांड्यांच्या बाबतीतला त्यावेळेला घेऊ प्रश्न. आणि आज फक्त न्यूट्रिशन, फूड आणि असंच घेऊया, कारण ते खूप व्हॅलिड आहेत प्रश्न. असं हो, आपल्याला त्याची योग्य माहिती असणं आवश्यक. हो, नाही ते त्याच्यावरती एक स्पेशल वेगळाच प्रोग्राम आहे. घेऊ ना. किती वाजता असेल ते? तो पण होय, मला असं वाटतं 4 वाजताच आहे. आपली ही साधारणपणे 4ची वेळ ठरलेली आहे. 4 ही तुमची वेळ. ठीक आहे, तर मी कळवा मला. ओके. हा फ्लॅक्सीडची चटणीचं काहीतरी होतं, काय तो? मी पण बघते कुठले काय काय आहे. काहीतरी फ्लॅक्सीड मध्येच मला बॅलन्स टोमॅटो पालक, हाऊ टू बॅलन्स टोमॅटो अँड पालक असं एक मला दिसतोय. एक प्रश्न आहे, फूड प्रोसेसर मध्ये कणिक मळणं योग्य आहे का? फूड प्रोसेसर मध्ये कणिक मळणं योग्य आहे का? अगदी योग्य आहे. अच्छा. किंबहुना ती चांगलं त्याचं ग्लुटेन येऊन त्याला टेक्स्चर पण चांगलं येतं. ऍब्सोल्युटली. लिंक म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जर डॉक्टर स्मिता लेले DRSMITA आणि मी मॅडमना लिंक पाठवली आहे कालच्या याची, तुम्ही जर शेअर करू शकलात कालचं जे मी म्हणते ना, तर ती डायरेक्टच द्या. पण जर तुम्ही डॉक्टर स्मिता लेले तर ते कालच अपलोड झालंय, तर ते मिळेलच तुम्हाला इम्युनिटी फूडचं. ते इंग्लिश मध्ये आहे पण सिम्पल आहे म्हणजे. आणि मी तुम्ही म्हटलं तसं की मी प्रिपेअर करून देते. आय ट्राय टू गिव्ह मॅक्सिमम इन दॅट. मार्केट मधलं कुठलं तूप चांगलं आहे? मायक्रोवेव्हचा वापर योग्य आहे, पण रादर दॅन कुकिंग यू कॅन यूज इट मोर फॉर हिटिंग. म्हणजे त्याच्यातला भात वगैरे आम्ही सुद्धा कित्येक वर्षामध्ये करत होतो, पण आय एम बॅक टू दिस ओनली. एस्पेशली राईस कुकर इज गुड. म्हणजे तो स्लो थोडा व्हायला, अति पण फास्ट नाही व्हायला पाहिजे. पण हिटिंगसाठी इट इज व्हेरी गुड. बट इम्पॉर्टंट दॅट यू यूज द मायक्रोवेवेबल वेसल्स, नॉट एनी प्लास्टिक और समथिंग, कारण त्याच्यात मग मायग्रेशन असू शकतं. आणखीन एकाने पालक आणि टोमॅटोचं प्रमाण विचारलेलं. नाही, ब्लँचिंग कसं करायचं त्याने असं विचारलं. टोमॅटो आणि पालक म्हणजे प्रत्येक गोष्टीत ना स्वतःचे नैसर्गिक एन्झाईम असतात ज्याच्यामुळे वस्तू खराब होते. उदाहरणार्थ आता आपण जर समजा ग्रीन पीज, ताजे वाटाणे काढून फ्रीजर मध्ये ठेवले आणि एक दिवस फ्रीज लाईट गेले तर ते पिवळे पडतात, किंवा फ्रोझन बाहेर काढून ठेवले. वेरेज नेहमीचे वाटाणे वेगळे, म्हणजे ही एन्झायमॅटिकली त्याच्यामध्ये फरक पडतात. पण हे जर मी 2 मिनिटं उकळत्या पाण्यात घातलं आणि मग ते फ्रीज केले तर त्याचे ते इनहेरंट एन्झाईम्स तिथल्या तिथे डिग्रेड होतात. कारण एन्झाईम हा मॉलिक्यूल आहे आणि तो प्रोटीन सारखा मॉलिक्यूल आहे. त्याला मारणं असं काही नसतं. जसं व्हायरसचं आहे तसं त्याला डिनेचर करायचं. 60 डिग्रीची वाफ घ्या, करोना डिनेचर तसं. तर ह्या प्रोसेसला ब्लँचिंग म्हणतात. आणि त्यामुळे पालक सुद्धा तुम्ही उकळत्या पाण्यात 1 मिनिटभर घालून
काढून टाका ते पाणी, म्हणजे ऑक्झलेट बरचसं जाईल. आणि नाहीतर पालक जास्तीत जास्त आठवड्यातनं एकदा खावा. खूप खाऊ नये पालक, कारण त्याला ऑक्झलेट्स खूप आहेत, किडनीचा वगैरे तुम्हाला प्रॉब्लेम. पण इतक्या आपल्याकडे पालेभाज्या मिळतात ना, तुम्ही आलटून पालटून बाकीच्या खा ना, लाल माठ खा, कधीतरी मेथी खा, म्हणजे एका आठवड्यात एकच्या वरती खरं तर कोणतीच भाजी खाऊ नये. आणि मग तुम्ही डाळी बरोबर, पालक तुम्ही ताका बरोबर खा, कारण तो आंबटला पाहिजे. मेथी तुम्ही डाळी बरोबर खा. आणि आपण तशीच आपली पद्धत आहे. पालक डाळीत आपण एवढा करत नाही जेवढा ताकात करतो. आणि मेथी मला तरी मी कधी ताकात माझ्या आईने केलेली मी खाल्लेली नाही. म्हणजे ते आपोआप ते ट्रेडिशनल विस्डम आहे. आणि नुसती भाजी केली पालकची, पालेभाज्या कढईत करा लोखंडी, त्याला चमचाभर बेसन लावा, म्हणजे लगेच ते त्याचे फ्री रॅडिकल आणि ते सगळं असं बेनिफिट्स आहेत. म्हणजे वृद्धांच्या साठी कोशिंबीर करणं योग्य आहे का? ते तुम्ही किंचित ब्लांच करा ना. मी विशेषतः गाजराचा, आता खूप बारीक किसायचं म्हणजे त्याला वेळ जातो आणि कष्ट पण पडतात बाबा. मला नाही एवढा वेळ आणि उत्साह. मग आम्ही काय आयडिया करतो, माझ्या आईची आयडिया, ती फार इनोव्हेटिव्ह आहे. तर तुम्ही जराशी जाड किसा, आणि जी आपण थोडीशी फोडणी तर घालायचीच आहे काकडीला, मी तुम्हाला सांगितलंय. तर त्या कढईतच ते किस टाका, जरा हलवा, झाकण लावा, गॅस बंद करा, म्हणजे तुमची ब्लांच कोशिंबीर तयार झाली. समजलं? भाजी नाहीये. पण काकडी खाऊ शकतो कच्ची, म्हणजे जे खूपच पाणी आणि करकरीत. पण गाजरसाठी सांगतेय, मुळासाठी सांगतेय. आणि याच्यात आपण ना ती मायक्रोबियल सेफ्टी पण पाहिली, आणि एन्झायमॅटिक पण पाहिली, आणि सगळे बाकीचं रिटेन्शन विटॅमिनचं झालं. म्हणजे ज्या कढईत फोडणी करायची, थोड्याशा मोठ्या कढईत, त्याच्यात हा जाडसर किस टाका, हलवा, सगळं काय घालायचं ते घाला, झाकण ठेवा, गॅस बंद करा, खायच्या वेळी उघडा. सो दॅट ऑटोमॅटिकली सेल्फ ब्लांचिंग होऊन जातं. कारण माझ्या सगळ्या कुकिंग स्टाईलमध्ये मी एनर्जी पण सेव्ह करते. कशाला पैसे देऊन उडवायचे? वरती आले तर दान करा, दुसऱ्याला द्या, काय वाटेल ते करा ना. पण एलपीजी घ्यायचा आणि उधळायचा आणि गॅस संपला, हे काय आहे? खरंय, खरंय. आणि पूर्वी खूप प्रॉब्लेम होता, आता मिळतोय. आताच्या मुलींना माहित नाही, हलवायचे ना गॅस, 2-2 सिलेंडर पण नसायचे पूर्वी. अगदी बरोबर. कणकेत चुना नाही, कणकेत नाही चुना घालायचा. अँटीऑक्सिडंट, कणकेत नाही घालायचा. अँटीऑक्सिडंट प्रिझर्वेटिव्ह बद्दल म्हणजे उदाहरण म्हणा किंवा काय माहिती? प्रिझर्वेटिव्ह म्हणजे पर्टिक्युलरली तेलाचे जे प्रिझर्वेटिव्ह आहेत तेलासाठी, ते अँटीऑक्सिडंट बेस आहेत ते सगळे प्रिझर्वेटिव्ह. आपल्याला प्रिझर्वेटिव्ह म्हणजे आंबट गोष्टीचा म्हणजे सोडियम बेन्झोएट, एक आपला मित्र आपल्याला माहिती आहे. तर सोडियम बेन्झोएट हा केमिकल प्रिझर्वेटिव्ह झाला, तसा नाही पाहिजे. मग टेट्रा पॅक घेतलं तर तुम्हाला त्याच्यात नाहीये ना असं. खूप मोठ्या प्रमाणात घातलेलं जे आहे, थोडंसं असतं, आता लोणच्या बिंच्यात सुद्धा थोडं असतं, पण त्यातला जर तेल प्रिझर्व करायचा जो प्रिझर्वेटिव्ह आहे, तेल खवट म्हणू नये, त्याचं काही नुकसान नाही, कारण तो नैसर्गिक पण त्याच्यात आहे. पण जर ते आंबटपणासाठी लाईक सॉस मध्ये वगैरे, आणि ते पण मग जेव्हा तुम्ही खूप चांगले ब्रँड घेता तर त्याच्या मागे भरपूर सायन्स झालेलं आहे. 100 ppm म्हणजे 100 मिलीग्राम पर लिटर, म्हणजे एवढ्या ह्याच्यात चिमूट पण नाही. पण छोट्या ब्रँड मध्ये कोणी पाहिलंय हाताने असे घालतात ते, म्हणजे ते त्या ठिकाणी मग वेन यू आर पेईंग फॉर ब्रँड, ट्रस्ट देम. खूप जणांना असं वाटतं की कशावरनं ते खोटं बोलू शकत नाहीत. 100 वर्षाचं नाव आहे, ते असल्या फालतू एक 10 रुपयाचं वस्तू मला इथं फायदा करण्यास, दे विल नेव्हर डू इट. आणि हे जे रेकमेंडेशन्स आहेत, ती त्याच्या मागे भरपूर अभ्यास आहे की तेवढं तुम्ही असलं. आणि पुन्हा मगाशी ग्लायसेमिक इंडेक्स सारखं, की सॉस काय आपण बाटलीभर खातो का? आपण चमचाभर खातो, आणि ऑलरेडी त्याच्यात अख्ख्या बाटलीत एक चिमूट पण नाहीये. मग तसं तर प्रत्येक ह्याच्यातनं जातच असतं ना, भाजीवर ह्याच्यावर. यू सी माय पॉइंट ना. मग ते सेफ होतं. पण जी अँटीऑक्सिडंट बेस्ड आहे त्याची नावं वेगळी आहेत, सगळी काय मला माहित नाही, पण ती ऑइली गोष्टीत ती घालतात, सो त्याचा काही धोका नाहीये. एक प्रश्न आलाय, साबुदाणा वडा तळताना का फुटतो? आपण त्याच्यात बटाटा घालतो, आणि तो बटाटा जास्ती घातला तर तो फाड फाड फुटतो. बटाटा कमी झाला, हे सगळे अनुभवावर आधारित आहेत, अर्ध्याहून कमी बटाटा पाहिजे, मग तो फुटत नाही. हो, थोडे एरंडेल घालतात कणकेत, पण चुना त्या कॅल्शियमची इज नॉट अ गुड आयडिया. नो 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 नो, चुना इज नॉट अ गुड आयडिया. पण एरंडेल घालतात काही जण कणकेत, म्हणजे जरा सपोर्ट. एरंडेल कशाही स्वरूपात गेलं तरी ते एरंडेलच राहणार आहे. पोळी झाली म्हणून भाजताना त्याचं काही विघटन होणार नाहीये. पण चुना हा कॅल्शियम हे सोल्युबल पद्धती, मग येतात शाळेमध्ये खडू आहे ना, थोडंसं खडूच खा की, तसं नाही ना बॉडीला तो बायो अवेलेबल. चुना पोळीत घालणं इज
इज नो वे द राईट थिंग, नो वे. एक चुन्याचा प्रश्न वापर आहे. असतो, कसा असतो की जसं आपण हे बनवतो काय म्हणतात पेठा, सो त्याचा त्याच्यात पर्पज ना ते फर्मिंग होतं त्याचं. म्हणजे काकडी समजा मला कोशिंबीर करून खूप वेळ ठेवायची, तर मी चुना घातला, पाणी घातलं, काकडी त्याच्यात घातली, थोडा वेळ काढली नंतर, तर ती काकडीला फर्मिंग होतं, कारण त्या पेक्टिन मध्ये कॅल्शियम पेक्टेन जरा असं तयार होतं. छोटस त्याला एक भिंत तयार झाली, त्यातनं नुकसान काही नाही, तर ते करकरीत राहतं. पण ते कॅल्शियम मिळावा म्हणून कोणी पेठ्यात तो घालत नाही, त्याचा रोल वेगळा आहे. बरोबर. त्याच्यात प्रश्न पद्धत आहे, नाही काही. प्लांट बेस्ड मीट तुमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? प्लांट बेस्ड मीट. तो हल्ली आता पूर्वी जे आलं सोया नगेट्स वगैरे, तर त्याला मिल्क अॅनालॉग म्हणतात, मीट अॅनालॉग. आणि आत्ताच माझ्या मुलाशी गप्पा चालल्या होत्या, 2 वर्ष थांबा, फणसाला ऑलरेडी सुपर फूड म्हणून आलेले. फणसाची जी भाजी असते त्याला जे ते टेक्स्चर असतं, थोड्याशा झून फणसाची, खूप बारकी कोळीने, त्याला ते जे टेक्स्चर आहे ते अतिशय मीठ सारखं असतं. त्यामुळे जे नॉनव्हेज इटर आहेत अशा सगळ्यांना ती भाजी खूप आवडते, पण न नॉनव्हेज इटरना सुद्धा आवडणारे खूप लोक आहेत. सो हे जे लॅब मीट आहे, मला एक त्याच्यावर मी लेख पण लिहिणार आहे, तयार करते तो. सो 2 प्रकारचे आता म्हणजे जे फ्युचर फूड म्हणतात, तर हे परदेशामध्ये 2 प्रकारचे असे आता चाललेले आहेत की एक तिथे तर मोठे मोठे प्राणी खातात, गाय, डुक्कर वगैरे, तर त्याच्या मागे किती बघा, ते डुक्कर पाळलं, त्याला रोज एवढं 4-4, 5-5 पिलं खायला, मग त्याचं एक्सक्रीटा वगैरे त्याचं प्रोसेसिंग करायचं, त्याची स्किन निघणार, हाडं निघणार, जे सगळं काय मला मुळात नकोय, मला त्याचं फक्त मांस पाहिजे. मग ते जर डायरेक्टली मी हे सगळं करण्याऐवजी मी काहीतरी अॅनिमल सेल्स घेतल्या आणि सिंथेटिकली लॅब मीट केलं, तर मग आता अॅनिमल पण नाही, मला व्हेगन व्हायचंय, मला काही अॅनिमल ओरिजिन नको. आता ते तसं अॅनिमल मीट लॅबमध्ये का करायचं, तर जे अॅनिमल बेस्ड रोग आहेत, मॅड काऊ, नंतर तुमचे पक्षामुळे हे ते असे किती होतात ना, करोना इज नॉट बिकॉज ऑफ एनी सच थिंग. सो ते रोग त्या प्राण्याला आहेत म्हणून मला होतात, सो ती पण भीती कमी होते. मग हा एक आता ही विचारसरणी गेले 5-10 वर्ष जरा रिसर्चला सुरू झाली, मग वेगनचं पण फॅड आलं. मग लॅबमध्येच तुम्ही करता, मग अॅनिमल कशाला, तुम्ही मायक्रोबियल घ्या, नाही तर प्लांट सेल घ्या आणि मला द्या ना चिकनची तंगडी करून, किंवा चिकन नगेट करून, किंवा अंड करून. अंड तर व्हेजिटेरियन नाही झालं, पण असं मला म्हणायचंय. म्हणजे मग त्याचं प्रोटीन प्रोफाईल आणि येते, आणि मग ते सिमिलर जसं जे सोयाचे चंक्स केले, तर त्याला टेक्स्चराइज असं टेक्स्चर द्या की तो चुईनेस मला हवा. त्याला मी अॅनालॉग, म्हणजे मी मुळात नॉन व्हेजिटेरियन आहे, पण बाय चॉईस मी ठरवलं की मी आता मटण नाही खाणार, पण मला तो आनंद हवाय, मग म्हणून मी ते व्हेजिटेरियन. आणि म्हणून जे खरे व्हेजिटेरियन लोक आहेत, जे नॉनव्हेज कधीच खात नाहीत, त्यांना ते तसले पदार्थ एवढे आवडत नाहीत, त्यांना ते साध्या स्वरूपात दिलं तर आवडतं, कारण ते टेक्स्चरच त्यांना आवडत नाही, त्यांना मीठ खातं असंच वाटायला लागतं. कन्झ्युमर साठी. एक प्रश्न असा आहे की गाजर भात खावा की न खावा? गाजर भात काही हरकत नाही खायला, किंबहुना बायोटेक्नॉलॉजीचं जे पहिलं सनसनाटी रिसर्च झाला न्यूट्रिस्युटिकल ज्याच्यातनं निघालं, ते गोल्डन राईस होतं. म्हणजे जिनेटिक ट्रान्सफॉर्मेशन करून मुलांसाठी ते डोळ्यासाठी चांगलं म्हणून भातामध्ये, त्या धान्यामध्येच कॅरोटीनाइड घातलं आणि त्याला गोल्डन राईस नाव दिलं, म्हणजे केशरी रंगाचा डायरेक्टली भात. त्यामुळे गाजर भात खायला काहीच हरकत नाहीये, पण डायबेटिक लोकांसाठी नाही, कुक्ड गाजर पण नाही आणि भात पण नाही. आजकाल भात म्हणजे तांदूळ सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे आलेत, काळा पण आता पूर्वी काळा जिरगा आजऱ्याला मिळायचा, आई सांगते, आता एवढं मिळत नाही काळा जिरगा. आता ब्लॅक ह्याचं खूप फॅशन आहे, ते कमी पिकतं, त्याच्यात ऑइल कंटेंट जास्ती आहे, त्याचं ब्रांड चांगलंय, ते खरोखरीच चांगले, पण म्हणजे 500 रुपये किलो असेल. इट्स गुड. अच्छा, ते फॅट्स असतात, पण दे आर गुड. आय मीन त्याच्यात काय असं मिसलिडिंग आणि डेंजरस असं काही नाहीये, पण म्हणून तुम्ही तेच खाल्लं पाहिजे असं काही नाही. ब्लेंडेड अजून सोयाचा काहीतरी एक प्रश्न होता, सोया चंक आणि समथिंग. ब्लेंडेड एडिबल व्हेजिटेबल ऑइल, त्याचा अर्थ काय असं विचारलंय. ब्लेंड म्हणजे 2 प्रकारची आपल्या यांनी 2 ऑइल जास्तीत जास्त मिक्स करायला परवानगी दिलेली आहे. सो आता मला राईस ब्रॅन माहिती आहे, हे चांगलं आहे, पण मला एकच ऑइल नकोय, सगळं हवंय. मग मी सूर्यफूल आणि राईस ब्रॅन अर्ध किंवा 1/3 2/3, तर 20% आणि 80%, 20 आणि 80च्या मध्ये कसंही आपण करू शकतो, असं FSS आहे. कारण आता काही वेळा कसं होईल, समजा मी मला राईस ब्रॅनचा
किंमत जास्ती आहे तर मी 5%च घातलं सूर्यफुलात आणि तुम्हाला सांगितलं राईस ब्रॅन आणि सूर्यफूल आहे, असं नाही चालणार. म्हणून ते 20% तरी घालायला पाहिजे. आणि तुम्ही ज्याचं नाव घालता, जसं पालक शेव म्हटलं, त्याच्यात सफिशियंट पालक असली पाहिजे, मिसलीड नाही करता कामा तुम्ही असं. त्यामुळे आपल्या देशात फक्त 2च ऑइल मिक्स करायला परवानगी आहे, काही ठिकाणी 3-4 वगैरे पण आहेत. तुम्ही फिजिकली पण घरात आणून मिक्स करून ठेवू शकता, पण आय वुड नॉट रेकमेंड दॅट. परचेस करतानाच कधी हे केलं की ते तुमच्या लाईफमध्ये हे होतं. कारण आपण पाहिलंय 9 महिन्यात आपली बॉडी फॉर्म होते ना, पण रोज मला सगळं आदर्श 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 नकोय. आणि आता सध्या मी गीता क्लास करते तर आजच माझ्या लक्षात आलं 15व्या अध्यायात की त्यांनी जे म्हटलं की सगळ्या अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देवमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम, म्हणजे 4 प्रकारचं अन्न आहे हे तिथे त्या श्लोकात लिहिलेलं आहे 15व्या अध्यायाचा 12वा का 14वा श्लोक. आणि आपण चौरसार मराठी लोक तर पहिल्यापासून म्हणतोय, कोइन्सिडन्स नाहीये. त्यामुळे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट आणि ऑल अदर थिंग्स, मायक्रोन्यूट्रियंट. तर 4ही प्रकारचं खा अँड बी हेल्दी. नवीन प्रेशर कुकर जे आलेले आहेत ते म्हणतात की तुम्ही काही केलं, अगदी कमी गॅस ठेवला तरी त्याच्या होतात, कारण त्याचं डिझाईन युजलेस आहे. आय अग्री विथ यू. त्याला काही तुम्ही करू शकत नाही. मग मी काय करते, त्याच्या 2-3 फटाफटा शिट्ट्या व्हायला लागल्या ना, पर्टिक्युलरली समजा मी त्याच्यात भात लावला असेल आणि आता स्टेनलेस स्टील असतं किंवा नॉनस्टिक, आपण डायरेक्टच त्याच्यात करतो, फटाफटा व्हायला लागल्या ना मी बंद करून टाकते आणि एक 5 मिनिटांनी, म्हणजे त्यातलं पाणी जरा कमी झालं की मग तेवढ्या फटाफटा होत नाही. कारण ते प्रेशर कुकरचं इंजिन डिझाईन युजलेस आहे. ते जे होल असतं ना ज्याच्यावर ते प्रेशर बसतं, ते कॉस्ट कटिंगसाठी आपल्या काळामध्ये ते प्रेशर 100 ग्रॅमचं असायचं. कारण 1 मिलीमीटर बाय 1 मिलीमीटर वर 100 ग्रॅम घातले की 1 ॲटमॉस्फिअर, कारण वेट पर युनिट एरिया इज प्रेशर. आता ते मोठं भोग करतात आणि ते लाईट वेट देतात पैसे वाचवण्यासाठी, आणि म्हणून ते फटाफट फटाफट उडत राहतं. सो वॉटर कंटेंट कमी. सो आपण जर आजूबाजूलाच असू आणि डायरेक्ट कुकिंगला लावलं असेल त्याच्यात भात वगैरे, तर ते सारख्या शिट्ट्या व्हायला लागल्या तर ते बंद करून टाका, 5 मिनिटांनी पुन्हा लावा, तर बरंचसं पाणी अब्सॉर्ब होतं, कारण इट हॅज रीच दॅट. पण ते फुल्ली कुक नाहीये. 5 मिनिटांनी परत लावा, म्हणजे त्यांनी आपल्याला फसवलं तर आपण पण त्यांना फसवायचं आणि आपल्याला हवं ते. आयडिया मस्त आहे. मगाशी तुम्ही म्हणलात की फोडणी करताना ती मोहरी तडतडल्यावरच आपण पुढचा हिंग म्हणा घालतो, पण लोणच्यात आपण कच्ची फोडणीची डाळ किंवा फोडणी नाही, लोणच्यातली पक्कीच असते ती गार करून घालतो, तेल गरम असेल तर. आणि लोणच्याचा जो मसाला आहे डाळ कोरडी मोहरी पावडर करतो, अख्खी मोहरी नाही घालत, कुठेच नाही घालत. त्याचा सीड कोट तुटला पाहिजे. सो आपण मोहरीची पावडर घालतो. गुजराती लोक मोहरीची डाळ घालतात. मोहरीची डाळ चालतंय की, ते सीड आपलं तो जो बाहेरचा कव्हर आहे ते आपलं पोट तोडू शकत नाही. त्यामुळे तुम्ही पावडर करून घातलीत तर चालतंय की. सेम थिंग आपल्या आळशीसाठी सुद्धा, म्हणून ती चटणी वगैरे करायची जी पद्धत आहे फ्लॅक्सीड, ते इतकं असं गुळगुळीत आणि ते हे की ते तुटणार नाही तुम्ही जर नुसती गिळलीत तर. ओके. तीळ तेल कितपत चांगलं आहे शरीराला, तुम्ही ऍक्च्युली तिळाचं तेल उत्कृष्ट, किंबहुना संस्कृत मध्ये तेल हा शब्दच मुळी तिळापासून आलेला आहे. इट इज व्हेरी गुड. आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की ते अब्सॉर्ब डायरेक्टली होतं, म्हणजे बाईलनी ते पचत नाही, शरीरभर पोचतं. बाहेरून सुद्धा तुम्ही लावलं, छातीला अस्थमा असेल तर ते आत जाऊ शकतं. आणि त्याचा मगाशी मी उल्लेख केला की ते हे होत नाही, मेल्टिंग पॉइंट लो असल्यामुळे त्याचा ते सॉलिडिफाय होत नाही तुमच्या ह्याच्यामध्ये, मेल्टिंग पॉइंट हा असल्यामुळे शरीरामध्ये त्याचं सॉलिडिफिकेशन होत नाही. आणि तूप कुठलं चांगलं, म्हणजे तूप तुम्ही रेकमेंड कराल? गाईचं, म्हशीचं? जास्ती आहे गाईचं आणि म्हशीच्या मध्ये सुद्धा गाईचंच हे करतात. त्यामुळे थिओरिटिकली गाईचं तूप चांगलं आहे, पण माझं स्वतःचं मत आहे, मी दोन्ही आणते, आजच आणले, दोन्ही आणते. कारण म्हैस त्यांना गोऱ्यांना माहितीये कुठे, त्यांनी कुठे रिसर्च केलाय त्याच्यावर, म्हैस नसते ना तिथे. कारण आयडियली तुम्ही आदर्श तूप, इनफॅक्ट आयुर्वेदामध्ये 100 वर्ष जुन्या तुपाचा उल्लेख आहे, पण ते औषध म्हणून आहे ना, आपण फूड म्हणून खातोय ना. आणि ती कपिला गाय रानामध्ये मनापासून चालणारी, हार्मोनल, तिच्यावर टेन्शन नको, ती काय, आपल्याला ते सगळं शक्य नाहीये. सो ट्राय टू बाय गुड ब्रँड. रेग्युलरली गाईचं घ्या, वन्सी नव्हे म्हशीचं घ्या.
कारण काय काय गोष्टी ज्याला एक अलर्जीज वगैरे असतात ना, अलर्जीन्स वगैरे, ते हा. गाईच्या ह्याच्यात जास्ती आहे दुधात, म्हशीच्या कमी आहे. पण हा, टोटल फॅट म्हशीची जास्ती आहे, बट क्वालिटी ऑफ फॅट त्याची जास्त चांगली आहे. पण खूप फॅट खाऊच नव्हे. हा, एक चमचा, आणि ऍक्च्युली तूप शक्यतोवर पातळ करून घ्यावं, खूपच फरक पडतो. तुम्ही 1 चमचा तूप घेऊन पातळ केलं, 3 चमचे होतं ते. हो. मग ते पातळ 1 चमचा खाल्लं पाहिजे सकाळ संध्याकाळ, चहाचा चमचा. डाळ आणि भात कुकर मध्ये शिजवावं की बाहेर सुट्ट शिजवावं? नाही नाही नाही, कुकरमध्ये शिजवायला पाहिजे. बाहेर तर तूर डाळ बिलकुल, आणि हल्लीची तूर डाळ तर अगदीच वाईट असते, नाही ती शिजत बरोबर. डायरेक्ट मिक्स करून पण शिजवू शकता वरण भात एकत्र. माझ्या नातवाला तर खूप आवडतं. एक प्रश्न आहे, होममेड पिझ्झा खाणे चांगले आहे का? होममेड काय? पिझ्झा? पिझ्झा. हा. हो खा की, आम्ही पण खातो. पण तुम्ही सेमी हे करू शकता ना. सी, बेसिकली एक लक्षात ठेवा की माझ्या घरात मुंग्यांचा प्रॉब्लेम झालाय, आणि मी साखर घेतली आणि मुंगीला फसवायला मी त्याच्यावर मीठ लिहिलं, तर मुंगी फसणार आहे का? नाही ना फसणार आहे. मग पिझ्झा खायला काहीच हरकत नाही. होममेड का नाही तर बाहेरचा का, आणि बाहेरच्या तेलतूप जास्ती असतं, आणि त्यामुळे आमच्या घरात आम्ही काय करतो, पिझ्झा बेस परचेस करतो, कारण त्याच्यात तेवढं तेलतूप नसतं. पूर्ण पिझ्झा बाहेरचा म्हणजे प्रचंड चीज, टू मच लोडेड, कारण ती प्राइस जस्टिफाय करायला हे असं तूप ते घालतात, सगळं घेतात 200-500 रुपये. काय प्रॉब्लेम होणार तर तुम्हाला होणार आहे. तर घरात आपण त्याच्या कितीतरी कमी चीज घालून तितकाच चांगला करू शकतो. तेवढं त्याला आपण पिझ्झा बेस जर आणला तर साध्या पॅनवर पण तो होतो. त्यातल्या भाज्या ना तुम्ही फक्त ब्लँच करून घ्या, म्हणजे 1 मिनिटं मायक्रोवेव्ह, कारण आपण खूप तेल तूप घालत नाही मोठ्या ओव्हन मध्ये, जर आपण करत नाही, काही गरज नाही एवढं करायची. एवढा मोठा एक पिझ्झा करायला एवढं मोठं आहे. पण स्क्रॅच पासून घरी म्हणजे पिझ्झा बेस पण, तर इट इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. तुम्हाला हाऊस असेल, आवड असेल तर जरूर करा. आणि मी पुढच्या माझ्या आपलं आपण हे करणार आहे ना, सटायटी वगैरे, आणि माझ्या त्या 1.5 तासाच्या लेक्चर मध्ये पण. सो आनंदाचे हार्मोन, जंक खाल्ल्यावर ते हार्मोन तयार होतात, तेव्हा जंकला एकदम कट करू नका. बर. आतड्यातले चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी काय खावं? प्रोबायोटिक म्हणजे याकुल्ट वगैरे मिळतं, आणि घरगुती दही त्याचं ताक करून, आणि जेवल्याच्या नंतर. म्हणजे जर दही ज्यांना सोसत नसेल तर तुम्ही फक्त 1 चमचा दही घ्या, आणि 100 वेळा घुसळलं पाहिजे, म्हणजे त्याचा मिनिमम. कारण लाखो जंतू असतात, आणि त्यातले 5 जरी पोचले आतड्याला तरी बस आहे. ओके. आणि इतर सुद्धा, मग जास्तीच तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर दुसरी प्रोडक्ट्स मिळतात, पण आपण एवढी खात नाही. सावरक्राफ्ट आहे, किमची आहे, मग ते भाज्यांचे फर्मेंटेड प्रोडक्ट्स आहेत. पण त्याचं नेपाळ, आसाम त्या साईडला, किंवा काही आता सावरक्राफ्ट आहे ते युरोपमध्ये, वी डोंट नो दोज प्रोडक्ट्स ना. म्हणजे फर्मेंट झालेल्या भाज्या, त्यांची लोणची फर्मेंटेड असू शकतात काही, पण आपल्यासाठी दही उत्कृष्ट आहे, तेवढं गुड इनफ आहे. आजारपणात अँटीबायोटिक घेतल्यानंतर मात्र बिफिडॅ किंवा सॅचे मिळतात, ते 1 आठवडाभर घ्यावे, डॉक्टर बऱ्याचदा सांगतात. आणखीन एक प्रश्न आहे की तुमचं रेसिपी बुक आहे का? रेसिपी नाहीये, पण ह्याचं आहे, खाद्य विज्ञान म्हणून जे पुस्तक आहे ते आहे माझं. छोटंसंच आहे, पण असं 50 रुपयाचं, ज्याच्यात रिटॉर्ट वगैरे लिहिले. आणि दुसरं जे माझं पुस्तक आहे, शहाणपणाच्या 100 गोष्टी अँड ओपन ऍक्सेस सक्सेस, जे माइंडसेटसाठी आहे, म्हणजे करिअर सिलेक्शन. मी माझं त्याच्यात माझेही स्वतःचे काही अनुभव, माझं सगळं लिखाण, विज्ञान कथा वगैरे जे जे काय केलंय थोडं थोडं, म्हणजे माझं कॅरेक्टर बिल्डिंग. आणि मग त्याच्यात मी पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे मी माझ्या वयाच्या 30व्या वर्षापासून काय काय सायन्सची उदाहरणं देऊन लिहिलंय, माझ्या स्टुडंट्सचे त्यांचे अनुभव. आणि ते अशी ती दोन्ही पुस्तकं bookganga.com वरती ऑनलाईन पण अवेलेबल आहेत पुण्याच्या, किंवा मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट केलं तर माझी जी सेक्रेटरी आहे जालनाची, ती स्पीड पोस्टनी इंडियात कुठेही पाठवू शकते, तुम्ही ते करू शकता. आणि तुमच्याकडे मी आता तुमचा पत्ता घेऊन मी 1 कॉपी तिला पाठवायला सांगेन. बाकीच्यांना बेसिकली काय सांगा, डायरेक्टली मला दिलं तर मी आहेत माझ्या घरी पडल्यात, कारण ती मी स्वतः छापली आहे 3री एडिशन त्या 100 गोष्टीवाल्याची. आणि त्याचा तुम्हाला माइंडसेटला आणि तुमच्या घरातल्या तरुणांना ते लाईफ टाईम, मी 60 वर्ष त्याच्यात 300 पानात कंडेन्स केले. ते आता 3री आवृत्ती काहीतरी 300 रुपयाची वगैरे, आणि पोस्टेज 150, असं काहीतरी 400 रुपये घेतली तर दोन्ही मी देते. आणि तुम्हाला हवे असतील तर तुमच्याकडे पाठवीन, कोणाला फ्री हवी तर ते पण, दॅट्स नॉट द इश्यू. इट शुड बी यूज, दॅट्स द रिझन. फ्री गोष्टीला किंमत नसते, दॅट्स द पॉइंट. बरोबर. टोफू आणि पनीर मध्ये काय कंपॅरिझन कराल? काय चांगलं, काय? हे सोयापासनं केलेलं आहे, आणि पनीर हे दुधापासनं केलेलं आहे. पण दुधाचं ज्यांना अलर्जी असते ती जनरली
त्या लॅक्टोजची असते आणि ते पनीर करताना पाणी काढलं जात असल्यामुळे ते लॅक्टोज सगळं जातं. त्यामुळे दोन्ही सेमच आहेत. पण तुम्ही जर वेगन असाल तर मग दूध हे वेगन नाही, कारण ते प्राण्यापासून आहे. तर तुम्ही टोफू खाऊ शकता. बोथ आर व्हेरी गुड. पण मला स्वतःला असं वाटतं की पनीरची जी प्रोटीन क्वालिटी आहे ती मी अधिक चांगली आहे असं माझं मत आहे. पण सोयाचंही चांगलं आहे. तुम्हाला जे आवडत असेल, जे तुम्हाला पसंत असेल ते तुम्ही खाऊ शकता. बोथ आर गुड. कणकेमध्ये म्हणजे गहू दळताना त्यात सोयाबीन किती सोया घालतात. असावं? हो, थोडासा घालतात का, काही हरकत नाही. नाही, कारण त्याच्यात प्रमाण खूप विचारलंय. अँटी प्रमाण. न्यूट्रिशनल खूप आहेत. त्यामुळे त्याचं तुम्ही मिल्क घेऊ शकता, टोफू घेऊ शकता, पण नुसता सोया तुम्ही असं शिजवून नाही खाऊ शकता. पण कणकेत कसं तो दळला जातो, हा, आपण भिजवतो आणि मग तो भाजतो. बरं. ती पण आहे पद्धत, दॅट्स फाईन. मल्टीग्रेन आता एक परवाच मला एक माझ्या मैत्रिणीनेच काय म्हणजे अशी ओळख झाली आहे नवीन. 5 भाज्यांचं, ती पूर्वी मला वाटतं कळणाची भाकरी म्हणायची की काय कोण जाणे. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ आणि उडीद अख्खे, आणि खूप छान भाकरी झाली. मी आता परत मागवणार आहे तिच्याकडनं. आता प्रपोर्शन वगैरे ती बिझनेस करते, ती काय मला सांगणार नाही. तुम्ही हा. कॉमन सेन्सने हाफ हाफ करत जा, नाहीतर तिच्याकडनं घ्या तुम्हाला हवं असेल. पण आय जस्ट लव्ह दॅट. आणि एक तर त्याच्यात उडीद असल्यामुळे कसं होतं, ते इरही जाणं प्रकार नाहीये. ज्वारी बाजरी आपण मिक्स करतो, पण नाचणी पण नुसती नाचणी म्हणजे ती मला नाही एवढी छान वाटत. तर सगळं एकत्र असल्यामुळे ती करणारी बाई पण खुश आहे, इझिली होते. आणि अतिशय, आणि मला ना त्याला एक खुसखुशीतपणा वाटला, म्हणजे जे आपण दशम्या करतो दुधात वगैरे, तर ते बहुतेक त्याला त्या उडदामुळे, कारण उडदाच्या ह्याला एक गुळगुळीतपणा आहे बघा, आणि त्याची प्रोटीन व्हॅल्यू त्या उडदामुळे खूप चांगली इम्प्रूव्ह होणार आहे. आणि ती मला खूपच छान वाटली. आमचं मासिक वितरण जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही आता जे सांगितलं ते भाकरीचं पीठ म्हणून आम्ही मुद्दामून देतो, आणि हे त्याच्यात 4 तुम्ही मिक्सचरचं का? सांगितलेलेच इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि उडीद डाळ म्हणजे अख्खे उडीद असल्यामुळे त्याचं प्रोटीन व्हॅल्यू तुम्ही म्हणतात ते, अप्रतिम. मला म्हणजे आणि मी कधी खाल्ली नव्हती. त्याच्यात त्याला विरी जात नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो. सो मल्टीग्रेन खावे. माझं म्हणणं, जास्तीत जास्त बाहेरचं हा. खाऊन दुसऱ्या नका बिझनेस द्यायचा. आपले बरोबर. जे आहे ते खा. पण आवडत असेल तर खाऊ शकता, असं काय त्याच्या विरोधात काही नाहीये. हो. मॅगी नूडल्स बद्दल तुमचे काय विचार आहेत? आता ती एवढं मार्केटिंग करून सगळ्यांना एवढी चव डेव्हलप केली आहे. सुरुवातीला मला पण नाही आवडायची, आणि चक्क मला पुढे ती आवडायला लागली होती. दॅट अडिक्टिव्ह. त्याला ना ऍक्च्युली जे MSG वरनं मध्ये एवढा मोठा गोंधळ झाला, कारण ते ग्लुटामेट त्या प्रोसेसिंग मध्ये तयार होतं, आणि ते एका पॉइंटला ती तळलेली सुद्धा असते पाणी काढण्यासाठी. तर ग्लुटामेट MSGचं असं वैशिष्ट्य आहे की त्याची लत लागते, म्हणजे तुमची तात्पुरती टेस्ट बर्ड्स असे मॉडिफाय होतात, आणि पहिला घास नाही आवडला तरी आवडायला लागतात. मला आठवतंय, मी चायनीज काहीतरी चकली फर्स्ट टाइम 20 वर्षापूर्वी कोणाकडे तरी खाल्ली होती. पहिला तुकडा मला मुळीच आवडला नव्हता, कारण त्याला ती एक हिमळ वास आहे. गप्पा मारत मारत सगळं समोर ठेवलेले चकलीचे तुकडे मी खाऊन टाकले, म्हणजे हा मला स्वतःला अनुभव आला माहिती असून. त्याच्यामुळे त्याचे, पण आय एम नॉट अगेन्स्ट इट. आणि नाव दे हॅव इम्प्रूव्ड इट सिग्निफिकंटली, की त्याच्यामध्ये तुम्हाला कणिक केली आहे, आणि तुम्ही ती हेल्दी प्रकारे करा ना, भाज्या घाला, पोळी भाजी सारखं केलं. आणि मैद्याचं दुसरे आपण खातो की मैद्याच्या रोटी, नान, पण आता आपण थोडेसे अवेअर झालो. सो बेसिकली इट इज लाईक एनी अदर थिंग. आणि मुलांना ती एवढी आवडतं, त्या निमित्तानं जर बरोबर सगळ्या भाज्या खात असतील तर ते, आपण अजिबात भाज्या न घालता नुसत्याच त्या नूडल रोज 4 वाजता आणि तो सगळा मसाला इज नॉट अ गुड आयडिया. तुम्ही हे करा ना त्याला, हे चांगलं चांगलं कर, तुला एकदा आठवड्यातनं नूडल दे. कॅरेट आणि स्टिक अरेंजमेंट करा मुलांसाठी. उपासाच्या दिवशी आपण रताळ्याचा किस मुद्दाम करतो, तो कितपत योग्य? म्हणजे मगाशी आपण रताळ्याबद्दल बरंच बोललो. ऍक्च्युली उपवास हा जेव्हा सुरू झाला तेव्हा फराळ हा शब्द फलाहार, म्हणजे त्या दिवशी पोटाला कार्बोहायड्रेट घालायचं नाही. त्यामुळे साबुदाणा, रताळं, शेंगदाणा हे सगळं चुकीचं आहे. तुम्ही स्नॅक्स म्हणून कधीही खा. पण जर तुम्हाला असं काहीतरी थोडं खाऊन हे करायचं असेल तर तुम्ही वन्स इन अ वे करू शकता. तुम्ही वरी खा. आता मिलेट्सचं इतकं प्रचंड हे आलेलं आहे. वरी खा, आणि वऱ्याचा नुसता तांदूळ शिजवून आपल्याला आवडत नसेल, कालच मी केलं होतं आणि कधी खाल्लेलं नव्हतं माझ्या मुलाने आणि सुनेने, आणि त्यांना खूप आवडलं. सो तो नुसतं, कारण काय झालं, मी जालनाहून इथे आले, 1.5 वर्षापूर्वीची वरी आहे, एक कण त्याच्यामध्ये किडा नाही की काही नाही, फोडलेलं पाकिट होतं. म्हणजे आय हॅव एक्सपिरियन्स इट माय सेल्फ. काल संध्याकाळी ते जस्ट दुप्पट पाणी घालून कढईत शिजलं, 5 मिनिटात 10 मिनिटात शिजलं, आणि मी त्याला किंचित तूप, जिरं,
दाण्याचं कूट म्हणजे खिचडीची प्रोसेस दिली तर ऍक्च्युली एव्हरीबडी लव्ड इट. आणि साबुदाणा थोडा गच्च होतो कारण तो पचायला खूप जड आहे. तर मिलेट्स हॅव फंटास्टिक थिंग. पण तुम्हाला आवडतं तर खा. बटाट्याच्या पेक्षा रताळं चांगलं ग्लायसेमिक इंडेक्सच्या दृष्टीने, पण सुरणाचा कीस त्याच्याहून चांगला. ओके, बरं. सालं काढायची, सुरणाचा कीस करायचा उपासाचा. इट इज व्हेरी हेल्दी, बेस्ट. आपण आता बऱ्याच तेलाबद्दल बोललो, पण मग ऑलिव्ह ऑइल जे मोस्टली आपल्या इथे इम्पोर्टेड असतं, बाहेर परदेशात, 100% इम्पॉर्टंट. ते कितपत योग्य आहे, किती चांगलं आहे? ऑलिव्ह ऑइल सुंदर आहे. ऑलिव्ह ऑइलचं व्हर्जिन वगैरे सगळं सुंदर आहे. पण कदाचित माझ्या तिळामध्ये सुद्धा तितकेच गुणधर्म असतील, पण आपण रिसर्च करून पब्लिश केलं पाहिजे ना. त्यामुळे ऑलिव्ह ऑइल 350 रुपये किलो आहे. ऑलिव्ह ऑइल इज गुड, पण मग ते बेस्ट आहे कच्चं खायला. आणि खरं तर युरोपमध्ये तसंच आहे. तुम्ही पिझ्झा प्रेमी आहात ना, घरी कराल तर ऑलिव्ह ऑइल घाला त्याला आणि खा. तिथे घालतात तसं. किंवा मी एकदा गेले होते, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला कुकिंग आवडायचं, इंडियनच आहे तो, युरोपला जेव्हा गेले होते 20 वर्षापूर्वी, त्यांनी काय केलं होतं, ऑलिव्ह ऑइलची बाटली घेतली आणि विविध स्पाइसेस घातले होते त्याच्यात. म्हणजे पूर्वी आपण कधी कधी असं घालायचं ना तेलामध्ये, लवंग ते त्याला जे आवडतात ते. आणि तो म्हणाले हे ऑइल मी त्या पिझ्झा किंवा काय केलं नूडल याच्यावर. तर म्हणजे ऑइल, कारण ऑइल सोल्युबल सगळं अँटीऑक्सिडंट हे झालं. बेस्ट इज स्मॉल क्वांटिटी. म्हणजे ते तसं तुम्ही पास्ता करताना आणि खूप हीट नाही करायचं आहे. इट इज व्हेरी गुड. ड्रेसिंग सारखं, हॅज इट्स ओन युनिक टेस्ट आणि फ्लेवर. ड्रेसिंग सारखं, सलाड ड्रेसिंग किंवा तिखटचे पदार्थ करताना त्याच्यात ते घातलं तरच त्याला ती कॉम्बिनेशन येईल. त्याला तुम्ही जर फोडणी घातली जिरं जिंग मीठ तर ते पास्ता कसा लागणार आहे, पास्ता सारखा तो लागणार नाही. आपण जेवण झाल्यानंतर मुखशुद्धी किंवा मुखवास तर आपण पान खातो, म्हणजे नागवेलीचं पान खातो आणि त्याला आपण चुना लावतो. आणि मग ते काय म्हणजे कशासाठी, की त्याच्यातलं कॅल्शियम आपल्याला उपयोगाला येतं का? हो येतं, पण ऍक्च्युली जर आपल्याला उष्णता जास्ती होत असेल, कारण ते पान पण उष्ण असतं, तर ते नुसतंच पान तुम्ही खाऊ शकता. चुना लावायची गरज नाही, ते जास्ती होतं चुना लावून, कारण मग त्याच्यात खोबरं वगैरे पण घातलं पाहिजे. सो पानच स्वतः अल्कलाईन आहे आणि पाचक आहे. सो नागवेलीचं पान रोज एक खाणं चांगलं. सो त्याचं आपण काय करू शकतो, आता माझ्याकडे पण मागे वेल आहे, ते जरा चरचरीत आहे म्हणून आहे, तर जरा असं ते सॉफ्ट व्हरायटी जे मगईसारखं असेल तर तुम्ही थोडंसं, मध्ये मी केलं होतं, थोडंसं कट करा आणि थोड्याशा तुपात परतल्यासारखं करा आणि त्याची एक सुपारी सारखं करून ठेवू शकतो. बाहेर असं मिळतं वाळवलेला विडा, भयंकर गोड असतो, नुसता गुलकंद आणि साखरच असतो. हेल्थ बेनिफिट काय त्याच्यात तेवढे मला वाटत नाही, पण आपण आपल्यासाठी हे घरी करू शकतो. आणि थोडंसं तुम्ही सुकं खोबरं वगैरे त्याच्यात कीस घालू शकतो आपण, आणि थोडं करून पाहिजे तर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून द्या. म्हणजे ते पान अल्कलाईन आहे, शिवाय अजून त्याला वेगळा चुना लावायची गरज नाही. ओके. प्रश्न अजून भरपूर आहेत, 100च्या वर प्रश्न आहेत, पण अजून एक 2-4 प्रश्न आपण घेऊया आणि थांबूया. एक प्रश्न आहे की डायजेस्टिव्ह बिस्किट जी मार्केटमध्ये आलेली आहेत ती खरोखर डायजेस्टिव्ह असतात, म्हणजे त्याचा काय उपयोग होतो का मार्केटिंग टॅक्टिक्स आहे? नाही, त्याच्यामध्ये कोंडा आहे ना, इन्सॉल्युबल फायबर आहे, ती डायजेस्टिव्ह आहेत आणि तो बेक झालेला फायबर आहे. मी जवळजवळ रोज खाते, मला खूप आवडतं. कारण पूर्वी तर आम्ही युरोपहून आणायचो, कारण तो जो ब्रँड होता खरी डायजेस्टिव्ह नव्हे, पण ती एकदमच युनिक त्याची फ्लेवर आहे. आता ते मॅक्विटा वगैरे इंडियात पण आले, पण दुसरे पण ब्रँड्स आहेत. आणि किंबहुना मला जे वासविक अवॉर्ड मिळालं, मी एकदा उल्लेख केला होता, आम्ही ती डायजेस्टिव्ह बिस्किट राईस ब्रँड पासून कोकणामध्ये डेव्हलप केली आहे. कारण कोकणामध्ये राईस ब्रँड ऑइलची फॅक्टरी नाही, कारण कमीत कमी 100% राईस ब्रँड रोज मिळाला तरच क्रूड राईस ब्रँड काढणं परवडतं, जे आपण वाडा बिडाला एक वेळ करू शकतो, ठाण्याला, हैदराबाद साईडला भरपूर आहे. आणि त्यामुळे तो कोंडा जवळजवळ पायदळीत जातो, थोडा बहुत खातात गुरं, थोडा बहुत जातात. सो आम्ही तो ब्रँड, म्हणजे डिसेंबरला ती छोटीशी मिल तयार झाली, बऱ्याच ठिकाणी बायकाच चालवतात. सो तो कोंडा, टर्फल नव्हे, तो कोंडा जर घेतला तर त्याच्यात 7% राईस ब्रँड ऑइल आहे आणि त्याचेच आम्ही बिस्किटं केली. आणि आम्ही तिथे ऍक्च्युली फणसाच्या बिया 50% त्याची पावडर, 50%च मैदा आणि राईस ब्रॅन 5-7%, म्हणजे राईस ब्रॅन ऑइल पण आलं, राईस ब्रॅन पण आलं. उत्तम डायजेस्टिव्ह बिस्किट्स आमची तिथे बनलेली आहेत. त्यामुळे तो कोंडा आणि तो फ्राय केलेला, म्हणजे तो ओव्हन मध्ये, म्हणजे काय म्हणतात, बेक केलेला कोंडा आहे.
म्हणून मगाशी जे मी म्हटलं की चौथा खूप गॅस होणं ते होत नाही, तो भाजलेला कोंडा आहे ना. त्यामुळे ती 2 खाणं वगैरे उपयोग होतो. पण रोज बिस्किट कशाला खायचं, त्याच्यात इतर पण साखर फॅट खूप काय असतं. पण डेफिनेटली इट इज नॉट जस्ट थिंग. आपल्याकडे आता आली आहे, 200 वर्ष युरोपमध्ये विकतात ते, तिथे असली नावं काय, ते जर चुकीचं असलं तर ते टिकणारच नाही तिथल्या लॉला ना. बरोबर. आपल्याकडे असं म्हणतात की रात्री बदाम भिजत घालावेत आणि सकाळी ते खावेत, बुद्धिवर्धक वगैरे वगैरे. पण मग ते सोलून खावे का तसंच? हो, सोलून 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 सोलून. पण तुम्ही काय जर जरासं गरम पाणी घालून घातलं ना तर लगेच सालं निघतात. म्हणजे 10 मिनिटात सालं निघतात. म्हणजे आपल्याला एखाद्या पदार्थात करायचं असतील ते पूर्ण भिजणार नाही 10 मिनिटात. म्हणजे सालं मात्र काढली पाहिजे बनानाची. येस, जर भिजवलेत तर. आता जर अख्खेच आपण पावडर करून कशात वापरत असू तर सालं नाही काढणार आपण. जसं इव्हन दाण्याचं मला सांगायचंय, भाजल्यावर दाण्याची सालं काढतात, कारण ती जी नाकं आहेत ती पित्तकर असतात आणि म्हणून ते साल काढताना सुपात घेऊन जोरात रगडायचंय, कारण तो प्रत्येक दाणा स्प्लिट झाला पाहिजे. सबनच्या सबन नाजूक असा साल काढून नाही पाहिजे. साल काढायचं आणि तो त्याचं नाक पण काढायचंय. पित्तकर असतं ते. दही आणि साखर म्हणजे आपण बऱ्याचदा खातो, तर ते हे म्हणजे असं मिक्स करणं योग्य आहे का? दही आणि साखर सगळ्यात, साखर आपण सगळ्यातच घालतो ना. आपलं बेसिक फ्युएल ऑफ आवर बॉडी इज ग्लुकोज. 2 ग्लुकोजचे मॉलिक्युल एकत्र आले की सुक्रोज. त्यामुळे साखर आपण कशातही घालून खाऊ शकतो. पण दिवसाकाठी 6 ते 7 चमचे साखर चहाचे, म्हणजे काहीतरी 25 ग्रॅम आणि 30 ग्रॅम असं ते अमाऊंट आहे बाईला आणि बुवाला. पण सगळं मिळून ना, म्हणजे आमटीत गुळ घातला असेल तरी पण, आणि आपले छान गोड ज्वारी आहे, त्याच्या ज्वारीत सुद्धा बघा गोड ज्वारी आहे म्हणजे त्याच्यात 1% साखर आहे देवानी. सगळ्यात सगळं असतं ना, त्यांना पण लागते साखर. कारण जेव्हा ही सीड तयार झाली आहे झाडाला, त्या सीड मधनं कोंब येऊन पुढचं झाड होणार आहे. प्रत्येक सीड मध्ये फॅट असते, नाहीतर फॅट सोल्युबल विटॅमिन त्या झाडाला कसं मिळणार. प्रत्येक सीड किंवा ह्याच्यामध्ये थोडीशी साखर असते, कारण जे आपल्याला आवडतं ते सगळ्या जंतूंना आणि ते सगळ्यांना, पिंडी ते ब्रह्मांडी, प्रमाण योग्य पाहिजे. ओके ओके. आणखीन एक प्रश्न आहे की बाहेर आजकाल विकतचं दही मिळतं, तर म्हणजे ते चांगलं असतं का, का घरातलंच लावलेलं खावं का काय? तुम्हाला प्रोबायोटिक म्हणून खायचं असेल, चांगले जंतू, मित्र जंतू, ते घरचंच पाहिजे. पण दही एक फूड म्हणून खायचं असेल की कॅल्शियम आहे, दुधाचे बेनिफिट्स आहेत, प्रोटीन आहे, मग बाहेरचं काहीच हरकत नाही. म्हणून मी स्वतः काय करते, आजच आता चितळे एक्सप्रेस आलं होतं, 1 लिटर मस्त असतं, अजिबात त्यांचं आंबट आंबट होत जात नाही, कारण फ्रीजर बंद करत नाही ते. काही ठिकाणी काय होतं, छोट्या दुकानात रात्रीचा फ्रीजर बंद करतात, ते डेंजरस आहे, ते आंबलेलं असतं, असं नाही पाहिजे. सो फूड म्हणून ते आणा आणि घरी एक विरजण चालू ठेवा. ते फक्त असं प्रोबायोटिक म्हणून तुम्हाला, ज्याला आता जसं माझी आई खाते रोज 1 चमचा दही रात्री, घरचं लावलेलं, कारण जास्त. पण आम्ही जेव्हा हादडतो दही भात आणि दही पोहे, ते विकायचं म्हणजे सोय आहे म्हणून त्याच्यात. पण प्रोबायोटिक नाही, पण प्रोबायोटिक दही विकत मिळतं, जिथे त्यांनी ते दही पाश्चराइज नाही केलं आणि लॅक्टोबॅसिल आहे, त्याला एवढी चव चांगली नाही, ते असं गोडी लागतं. प्रोबायोटिक दही करायचं तर घरीच करू ना, आपल्याला येतं की. त्यामुळे नॉर्मल दही जो ब्रँड आवडतो तो आणू शकता. इट इज अ फूड, इट विल गिव्ह यू कॅल्शियम, इट विल गिव्ह यू ऑल द बेनिफिट्स ऑफ दूध, बट इट इज इझी टू डायजेस्ट बिकॉज इट डझंट हॅव मच लॅक्टोज. त्यामुळे दुधाने पोट बिघडतं, दह्याने बिघडत नाही. दही भात खायचा. पण ज्याला थंडी कफ ते वेगळं, मी फक्त लॅक्टोज आणि दूधशी कम्पेअर करते. काही वेळेला तेल गरम करताना किंवा केल्यावर त्याला फेस येतो, असं का होतं? ते तेल चांगलं नाही. फेस येतो म्हणजे ते अनस्टेबल झालेलं आहे, त्याच्यात फ्री फॅटी ऍसिड तयार झाले, खराब आहे ते तेल. किंवा तुम्हाला चवीला कळण्या एवढं खराब नाही झालेलं, फेस येता कामा नये चांगल्या तेलाला, किंवा त्याच्यात भेसळ केलेली आहे दुसऱ्या तेलांची. ओके. आणि आता एक काहीतरी प्रश्न मी पटकन पाहिलं तर, व्हॉट वॉज दॅट? एक आणखीन प्रश्न आहे की कोणत्या डाळीत जास्ती प्रोटीन असतात? नाही, ते असं तुम्हाला नेटवर जाऊन, पण सरसकटपणे 12 ते 15% प्रोटीन म्हणजे हाय प्रोटीन म्हणतात.
10% वर सगळ्याच डाळीमध्ये असतं. हा, हा. त्यामुळे प्रोटीन हा नुसता क्रायटेरिया करू नका. पचायला हलकी हा जर क्रायटेरिया केलात तर मुगाची डाळ पचायला हलकी आहे, ओके. मुगाची डाळ जड आहे, चण्याची डाळ हे आहे. मिलेट खाणे योग्य आहे का? हो अर्थात, आलटून पालटून पण. कोशिंबिरीमध्ये कच्चे तिळाचं तेल घातलं तर चालेल. हा, टोन मिल्कचं एक विचारलेलं होतं. जर्सी गाई अपायकारक मुळीच नाहीये असं असतं तर एव्हाना आपल्यापैकी सगळेजण वरती नसतो का गेलं. जर्सी गाईचंच तर दूध पित. सगळे ब्रँडेड जे दूध आहेत आपल्या लहानपणीपासून आरे वगैरे सगळे जर्सीच आहेत ना. गावठी गाई कुठे आहेत? किंवा म्हशी होत्या म्हणूया. त्या तोंड दूधचं मला उत्तर द्यायला आवडेल. तोंडचा अर्थ काय आहे? त्याला ऍडजस्ट केलंय, म्हणजे त्याच्या दुधाची पावडर घातली. ही पावडर कधी कधी इम्पोर्टेड पण असते आणि ते मार्केट फोर्सेस ठरवतात. म्हणजे असं आहे की युरोपमधल्या मार्केटमध्ये टेट्रापॅक पुष्कळ दूध पडलेलं आहे, 6 महिन्यात विकलं गेलं नाही, शेवटच्या महिन्यात कोणीतरी बल्कमध्ये सगळं टनावारी घेतं. असंही होऊ शकतं, प्रत्येक वेळी असतं असं नाही, पण ही सत्य कथा आहे, वाचलेली आहे मी सायंटिफिक ग्रुपच्या लेवलला. ते दूध सगळं उचलतात, ज्याचा 6वा महिना चाललाय बरं का. आता त्याची पावडर केली, आता त्याचं वय पुन्हा जन्म झाला बरं का. आता आजपासून त्याचं वय मोजायला सुरू. आणि त्यामुळे टोन करताना, त्याचं टोनिंग करताना बाहेरून फॅट घातली आहे, बाहेरून पावडर घातली आहे आणि ते ऍडजस्ट केले. जे दूध परत आलंय न विकता ते खराब नाहीये, पण त्याच्यात गाईचं आहे, म्हशीचं आहे, इतर प्राण्यांचं नसतं आपल्या देशात, पण ते मिक्स केलेलं आहे. आणि मग आता ह्याचा किती व्हॅल्यू आली, मग ते मला टोन बनवून काढायचे. 3% किंवा 2.5% चालतं असं आहे. तर त्याच्यामुळे अगदीच ज्यांना परवडत नाही ते घेतात, नाही तर टोन मिल्क नाही घ्यायला पाहिजे. आणि म्हणून ते इव्हन तुम्ही केअरफुली बघा, थोडेच ब्रँड आहेत जे गाईचं मिल्क, गाईचं चित्र आहे आणि काऊ मिल्क लिहिलंय, बाकी मग त्याला फ्रेश हे ते नावं देऊन तो वाणी त्याला गाईचंच म्हणतो. बघा कुठेतरी गाईचं नाव आहे का, कारण तो मॅच करतो फॅट. सो इट इज काइंड ऑफ टोन्ड ओनली, बट इट इज टोन टू मॅच द गाईचं दूध. ओके, हा, राईट. वाईट आहे असं नाही मी म्हणत अमूल फ्रेश, आय मीन यू शुड नो बाय चॉईस. आम्ही पण घेते, कधी कधी नाहीच आहे दुसरं तर काय करणार. होल नकोय बाबा, फारच आहे ते, मग आपल्या पोटात जाते कुठच्या ना कुठच्या स्वरूपात. टाकून तर देत नाही ना, की विकत आलं घरात की गेलंच ते आपल्या पोटात काही ना काही स्वरूपात. सो ते घ्यायलाच नाही पाहिजे ना फुल मिल्क सारखं सारखं, थोडंच घेतलं पाहिजे, रोज नाही घेतलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, दूध आणि फळ, म्हणजे आपण फ्रूट सॅलड जेव्हा करतो तेव्हा दूध आणि फळ एकत्र करतो, पण हे कॉम्बिनेशन योग्य आहे का? नाही, ते विरुद्ध आहार आहे. आयुर्वेद अगदी स्ट्रॉंगली त्याच्या विरोधात आहे. पण मी लास्ट टाइम त्याच्यात एक पळवाट सांगितली होती की जी खूप शुगरी फळ आहेत, ज्याला ते क्लासिकली फळच म्हणत नाही, म्हणजे फ्रूट सॅलडमध्ये आपण अगदी आंबट पण घालतो, तर दह्यात फ्रूट सॅलड करा, दुधात करू नका, मग तो विरुद्ध आहार होणार नाही. जसं श्रीखंडात फळ, कारण त्यात दूध ऑलरेडी दही केलेलं आहे मी, दुधात नाही पाहिजे. पण शिकरण हा त्याला अपवाद करू शकतो आपण. काही जण आमरसाचं थोडं दूध घालतात, कारण जी कोणी खूप स्वीट फळ आहेत, दे डोंट हॅव सो मच लो पीएच. आपण मग अशी पीएचचं हे पाहिलं. सो पण बेसिकली तो आयुर्वेद अगदी टोटली अगेन्स्ट आहे, विरुद्ध आहार समजतात. पण ऍज अ मॉडर्न सायन्स असं काही कुठे प्रस्थापित झालेलं नाही. त्यामुळे पण नेहमी नेहमी अवॉइड करा की दुधाबरोबर हे ते फळं मिक्स करणं. फळं सेपरेटली स्टँड अलोन 4 वाजता खा किंवा 12 वाजता खा, रोज एक किंवा अर्ध खा, आलटून पालटून. अर्ध सफरचंद, एक पण जास्ती होतो, 12 वाजता जेवायच्या 1 तास आधी किंवा 3-4 वाजता किंवा 5 वाजता, असं 6च्या नंतर फळं नका खाऊ. आणखीन एक काहीतरी होता प्रश्न मी मिस केला. फणसाच्या आठळ्या खाणे किती आरोग्याला चांगले? वातूळ आहे असं म्हणतात. व्हेरी गुड लो ग्लायसेमिक इंडेक्स स्टार्च, पण प्रमाणात. खूप जास्ती खाल्लं तर पोट बिघडेल, जड म्हणतात ना त्याला. पण ज्याला स्टार्ची खायला आवडतं आणि डायबेटिक आहे तर ही कॅन ईट दिस स्मॉल क्वांटिटी. म्हणतो आम्ही ती बिस्किटं बनवलेत, तर ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, ती मीडियम मध्ये येतात. आणि मैदा पण रिप्लेस केला ना, आणि युटिलाइज पण झालं, त्याच्यातही स्वतःची फॅट असते. काहीतरी एक आता दूध पिणं रोजच्या रोज योग्य आहे का? हो, प्यायलाच पाहिजे. जर पचत असेल तर प्यायलाच पाहिजे, पचत नसेल तर दही किंवा ताक. ऍटलीस्ट 250 ml दूध कुठच्या ना कुठच्या स्वरूपात, म्हणजे अर्धा लिटर दूध 2च माणसं घरात असतील तर रोज संपलं पाहिजे, 1 लिटरची गरज नाही. ओके, मला वाटतं सगळे प्रश्न संपलेले आहेत आणि आपण इथे थांबूया.